नमस्कार. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 101व्या वसंत व्याख्यानमालेतील आजचं हे 13वं व्याख्यानपुष्प आहे. कैलासवासी श्री रामचंद्र सुबराव कुलकर्णी व कैलासवासी आशा रामचंद्र कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे व्याख्यान आज इथं होत आहे. आजचे मान्यवर वक्ते अकोल्याचे श्रीयुत हेरंब कुलकर्णी हे नामवंत मराठी लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, संपादक व शिक्षण क्षेत्राशी अतिशय जवळून संबंध असणारे, तसेच अनेक शैक्षणिक प्रश्नांचा बारकाईनं अभ्यास केलेले असे जाणकार व्यक्तिमत्व आहे. यापूर्वी देखील 2015 साली आपल्या वसंत व्याख्यानमालेमध्ये त्यांच्या व्याख्यानाचा लाभ आपल्या सर्वांना मिळालेला आहे. त्यांचा परिचय आजच्या श्रोत्यांसाठी मी आज इथे करून देत आहे. अहमदनगर येथील सीताराम सारडा विद्यालय येथे ते ज्ञानदानाचं काम करीत होते. अध्यापक, मुख्याध्यापक अशी विविध पदं त्यांनी तिथे भूषवलेली आहेत. लेखनाबरोबरच शैक्षणिक क्षेत्र व सामाजिक प्रश्नांबाबत त्यांचं मोलाचं योगदान आहे. दारूबंदीसाठीच्या अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग आहे. निर्भय बनो ही समाजात स्वाभिमानी व न्यायप्रिय नागरिक तयार करणारी चळवळ यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. साऊ एकल महिला ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून अनेक एकल महिलांना त्यांनी मोलाची मदत केलेली आहे. तसेच भटक्या विमुक्तांच्या शिक्षणासाठी त्यांनी मोठं कार्य आजवर केलेलं आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याची यादी खूप मोठी आहे. शासनाचा सक्तीच्या शिक्षणाचा कायदा व शालाबाह्य मुलांची परिस्थिती याबाबत 20 जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष फिरून त्यांनी याबाबतचं वास्तव चित्रण त्यांच्या आमच्या शिक्षणाचं काय या पुस्तकात केलेलं आहे. तसंच परीक्षेला पर्याय काय या त्यांनी संपादित केलेल्या चिंतनपर संग्रहामध्ये अनेक विचारवंतांनी याबाबतचे आपले मौल्यवान विचार मांडलेले आहेत. याखेरीज बखर शिक्षणाची शाळा आहे पण शिक्षण नाही ही पुस्तकंही त्यांनी लिहिलेली आहेत. ते एक कवी देखील आहेत, वात्रटिकाही लिहितात. त्या माध्यमातून समाजातल्या समस्यांवरती कोरडे ओढतात. कॉमन मॅन हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. याखेरीज जे कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स, त्याचबरोबर बालविवाह एक जळजळीत वास्तव, दारिद्र्याची शोधयात्रा अशी इतर पुस्तकंही त्यांनी लिहिलेली आहेत. साधना साप्ताहिकाच्या संपादक मंडळावरही त्यांनी काही काळ कार्य केलेलं आहे. मित्रांनो, उत्तम कार्य करणाऱ्याची समाजात दखल ही नेहमी घेतली जात असतेच. त्याप्रमाणे 2016 साली बाबुराव सामंत संघर्ष पुरस्कार, 2019 साली सोलापूर इथं साहित्यसेवा पुरस्कार, 2023 साली सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी वसुधा परांजपे स्मृती पुरस्कार, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दिला जाणारा गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार हे प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना आजवर लाभलेले आहेत. असे हे तज्ज्ञ अभ्यासू व्यक्तिमत्व आज व्याख्याते म्हणून आपल्याला लाभलेले आहे.
मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर B.T. कुर्णे सर यांना मी विनंती करेन की त्यांनी आपले स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन त्यांचा सत्कार आणि सन्मान इथं करावा. धन्यवाद. यानंतर मी आपल्या व्याख्यात्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मौल्यवान विचार आपणा सर्वांसमोर इथे व्यक्त करावेत. व्यासपीठावर उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष, ज्यांनी सातत्यानं संपर्क ठेवून निमंत्रित केलं ते आमचे मित्र विष्णू तोडपळे सर, माझे स्नेही प्राध्यापक जगदीश काबरे सर, नामदेव मादी सर आणि समोर उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो, 2015 साली या व्याख्यानमालेमध्ये मी आलो होतो आणि जाईल तिथे कौतुक करावं अशातला भाग नाही, परंतु महाराष्ट्राच्या शहरी भागात फिरताना एकूणच वाचन संस्कृती किंवा अशा व्याख्यानमाला याला जो कमी प्रतिसाद होतो आहे किंवा अनेक व्याख्यानमाला बंद पडल्याचंसुद्धा महाराष्ट्रामध्ये घडतं आहे, तर अशा याच्यामध्ये नेटानं ही सारी मंडळी 100 पार करून ही व्याख्यानमाला ही जिवंत ठेवत आहेत. तर महाराष्ट्रातल्या ज्या काही थोड्या अशा व्याख्यानमाला राहिल्या आहेत त्याच्यामधली ही व्याख्यानमाला आहे. त्यामुळे ती प्रतिष्ठित जितकी आहे तितकीच ती अनुकरणीय आणि दिशादर्शकसुद्धा आहे. कारण महाराष्ट्राच्या अशोक नायगावकर जसं गमतीने म्हणतात की कितीही छोटा हॉल घेतला तरी तो मोठा वाटायला लागतो, असे शहरी भागातले दिवस आहेत. आणि अशा वेळी वाचनाचं प्रमाण कमी झालेलं आहे, ऐकण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि जितकी शहरं मोठी होतील तितकी अशा कार्यक्रमांना माणसं जमवायची कशी असा हा प्रश्न असतो. पण तरीसुद्धा एक सवय लागल्यासारखं एक मिरजेचा एक अपरिहार्य भाग, अविभाज्य भाग या शहराचा ही व्याख्यानमाला बनवून राहिली. तर त्याच्याबद्दल मी याचे कष्ट किती असतात हे मी त्या क्षेत्रातला माणूस असल्यामुळे मला माहीत आहे. पण तोडपळे सर किंवा हे सगळेजण ज्या पद्धतीनं कष्ट घेऊन ही व्याख्यानमाला जिवंत ठेवत आहेत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर याबद्दल मी सर्वप्रथम संयोजकांचं मनापासून कौतुक करतो. माझा आजचा विषय मी श्रीमंत महाराष्ट्रातील गरीब महाराष्ट्र असा घेतलेला आहे. त्या वाक्यामध्येच विरुद्धार्थी शब्द असल्यामुळं ती शब्द चमत्कृती वाटते की श्रीमंत महाराष्ट्रातला गरीब महाराष्ट्र म्हणजे नेमकं काय. तर एखादं राज्य श्रीमंत असताना ते गरीब पण कसं काय असू शकतं असा प्रश्न मनामध्ये पडतो. पण दुर्दैवानं आजचे दिवस असे आहेत की प्रश्न मांडणं किंवा पटवून देणं याच्यामध्येच निम्मी ताकद जाते. म्हणजे मी गमतीने असं की नेहमी म्हणतो की प्रश्नांची उत्तरं शोधणं दूर, प्रश्नच कसे पोहोचवायचे हेच आजचं आव्हान आहे. याचं कारण असं की एक असं परसेप्शन तयार केलं गेलेलं आहे की सगळं मोठं छान चाललेलं आहे. ते राजा प्रधानजीला विचारतो कसं काय राज्य चाललं आहे, प्रधानजी म्हणतात एकदम चांगलं चाललं आहे, काहीच अडचण नाही. आणि त्यामुळं आपल्यासमोर अशा पद्धतीचा एक परसेप्शन, ज्याला इंग्लिशमध्ये आपण असं म्हणू, अशा प्रकारच्या एक आपल्या सगळ्यांना कन्व्हिन्स केलं जातं आहे की देशामध्ये आता सगळे प्रश्न सुटत आलेले आहेत, काही कुठं अडचण राहिलेली नाही आणि अतिशय सगळीकडे छान चाललेले आहे, गरिबी हटलेली आहे, सगळ्या ठिकाणी विकास चाललेला आहे. आणि हे फक्त मी केंद्र सरकारबद्दल बोलत नाही, सगळी राज्य सरकार जी आहेत तीसुद्धा अशाच प्रकारचा प्रचार करतात. तुम्ही वर्तमानपत्र सगळेजण वाचणारे लोक आहात, तर पहिल्या पानावर जाहिरात असते बघा, उत्तर प्रदेश सरकारची महाराष्ट्रात जाहिरात असते. ती तिकडच्या इकडं का देतात मला ते अजून कळलेलं नाही.
म्हणजे उत्तर प्रदेश सरकारमध्ये किती चांगलं चाललं आहे आणि कशी आम्ही गरिबी कमी करतो याची जाहिरात महाराष्ट्राच्या पहिल्या पानावर असते. महाराष्ट्रात म्हणजे संपूर्ण भारतभर ते देतात. आणि मग सगळी सरकारं अशा पद्धतीनं मांडणी करतात की आमच्या देशातलं, आमच्या राज्यातलं दारिद्र्य हटलं. ओरिसासारखं राज्य की जिथे भूकबळी पडलेले आहेत, तिथेसुद्धा जर तुम्ही इंटरनेटवर पॉवर्टी आणि ओरिसा असं जर टाकलं तर आपल्याला असं आढळून येतं की ओरिसा राज्यातलं दारिद्र्य एकदम दूर झालेलं आहे. ज्या ओरिसामधल्या कलाहंडी जिल्ह्यामध्ये एक भूकबळी पडला होता 1984 साली, त्याला 40 वर्ष पूर्ण झाले. राजीव गांधींनी पंतप्रधान झाल्यानंतर त्या गावाला भेट दिली होती आणि त्या घराला भेट दिली होती. त्या कलाहंडी जिल्ह्यात काय झालं 40 वर्षानंतर याचे मी बरेच रिपोर्ट इंटरनेटवर काढून वाचले. तर असंच फील गुड एकदम की कलाहंडी जिल्हा आता सुधारतो आहे, इथं मेडिकल कॉलेज झालं, इथे हे झालं आहे, रस्ते झालेत, आता रेल्वे धावते, आता काही प्रॉब्लेम राहिला नाही. मग मी तिथल्या एका कार्यकर्त्याला मध्यंतरी भेटलेलं, विचारलं, म्हणते ते कलाहंडी बदललं खरं आहे का हो? आता आणि कशाचं काय आहे, सगळं तसंच आहे म्हणे. म्हणजे सरकार वेगळं सांगतं आणि तळातलं वास्तव वेगळं आहे. हे अंतर कसं सांधायचं याने माझ्यासारखा कार्यकर्ता गोंधळून जातो. आणि म्हणून कृपया माझ्या व्याख्यानाकडं हे कुठल्या तरी एका सरकारला टार्गेट करायला इथं आलेत किंवा कुठल्या तरी सरकारवर टीका करण्यासाठी हे बोलत आहेत असं कृपा करून समजू नका. मी सर्वच राजकीय पक्षांची एकूणच विकासाबद्दलची प्रारूप किंवा भूमिका आणि तळातलं न बदललेलं वास्तव असं मांडण्याचा आपल्यासमोर प्रयत्न करतो आहे. याचं कारण असं की दारिद्र्य या देशातलं संपलं नाही, किंबहुना दारिद्र्य खूप अजूनही वाईट स्थितीमध्ये आहे. हे सातत्यानं समाजासमोर जर मांडलं तरच लोक दारिद्र्यावर बोलू शकतील आणि काम करू शकतील. त्यामुळे जागल्याच्या भूमिकेतून आमच्यासारख्या लोकांना सातत्यानं मांडावं लागेल की दारिद्र्याची परिस्थिती फारशी बदललेली नाही. हे मला का बोलावं लागतं आहे? लोकसभेच्या निवडणुका झाल्या 2 वर्षापूर्वी. पंतप्रधानांची एक मुलाखत एका पत्रकाराने घेतली. मी त्यांच्या त्या काळातल्या सगळ्या मुलाखती बारकाईनं ऐकल्या. मी पंतप्रधानांनी मुख्यमंत्री या लोकांच्या मुलाखती खूप मन लावून ऐकतो. याचं कारण ते विकासाबद्दल काय बोलतात किंवा ते मी समजून घेतो. देवेंद्र फडणवीसांनी आता महापालिका निवडणुकीत जेवढ्या मुलाखती दिल्या पब्लिकली, ती प्रत्येक मुलाखत मी 2-2 वेळा ऐकलेली आहे. विकासाबद्दल यांना काय म्हणायचं हे मला समजून घेण्यासाठी. तर पंतप्रधानांना असा प्रश्न विचारला की लोक असं म्हणतात, विरोधी पक्ष असं म्हणतात की देशातली गरिबी कमी झाली नाहीत, तर तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? त्यांनी काय उत्तर द्यावं? ते म्हटले की ऐसे जो लोक बोलते हैं त्या लोकांनी विमानतळावर जाऊन गर्दी बघावी, त्या लोकांनी रेल्वे स्टेशनवर जाऊन गर्दी बघावी आणि विमानतळावरची गर्दी पाहिल्यानंतर त्यांच्या प्रश्नास त्यांना उत्तर मिळेल की देश झपाट्यानं बदलतो आहे आणि ते वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे. नंबर 1, विमानतळावरची गर्दी. म्हणजे या देशातली गरिबी हटली की नाही याचं मानांकन काय मानायचं? तर विमानतळावर गर्दी आहे म्हणून या देशातली गरिबी हटली, रेल्वे स्टेशनवरची गर्दी आहे म्हणून या देशातली गरिबी हटली. आणि यात पंतप्रधानांचाच दोष नाही, तर अशा पद्धतीच्या चर्चा आपण घराघरात पण ऐकत असतो. शहरी मध्यम वर्गात चर्चा आहे का तुम्ही? समजा तुम्ही जर त्यांना विचारलं की कर्नाटकात गेले होते का तुम्ही, काय डेव्हलपमेंट आहे कर्नाटकात, म्हटलं कसं काय, काय रस्ते आहेत म्हणे, नुसते गुळगुळीत, फार एकदम बेस्ट रस्ते म्हणे. मध्यम वर्गाचा निकष विकासाचा फक्त एकच आहे, जिथं रस्ते गुळगुळीत तिथं विकास झाला आणि जिथं रस्ते चांगले नाही ते टुकार राज्य. याच्या पलीकडे चर्चा नाही. तुम्ही पहा ना, हे सगळे समृद्धी वगैरे हे सगळं झाल्यानंतर मध्यम वर्गाच्या गप्पा बघताय का? रस्ते, काय रस्ते सगळं, काय विकास केला आहे. म्हणजे नितीन गडकरींची जी लोकप्रियता आहे ती या मध्यम वर्गामधली लोकप्रियता आहे की रस्ते बांधले, पूल, मेट्रो. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, मी मुद्दाम राजकीय बोलत नाही आहे, मी मध्यम वर्गाच्या अँगलने बोलतो की आपल्या सगळ्यांचं परसेप्शन अशा पद्धतीने झालं आहे की विकास कशाला म्हणायचं? तर विकास म्हणजे रेल्वे, विकास म्हणजे मेट्रो, विकास म्हणजे बुलेट ट्रेन, विकास म्हणजे वंदे भारत, विकास म्हणजे गुळगुळीत रस्ते, विकास म्हणजे मोठे मोठे मॉल्स, म्हणजे विकास. हे आपण तपासून बघूया की खरंच या गोष्टी म्हणजे विकास आहे का. आणि याचा तोटा असा झाला आहे मित्रांनो की या विकासाच्या प्रारूपामुळं किंवा विकासाच्या कल्पनेमुळं गरिबी या देशात आहे हे कोणी मान्यच करायला तयार नाही.
हे भयानक आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रश्नच मान्य करत नाही, ज्यावेळी तुम्ही प्रश्न नाकारता, त्यावेळी उपाययोजनेचा विषयच येत नाही. मग जर गरिबी हटली तर मग कशाला गरिबीची दूर करायची, कशाला चर्चा करायची त्याची? कुठून कुठून गरिबी हटली? इथं माझे मीडियातले मित्र आहेत. मीडियामध्ये आज गरिबीचं आहे का हो चित्र? नाही का? मला सांगा बरं. मे महिन्यामध्ये वृत्तपत्र आणि चॅनल्स एकेकाळी दुष्काळ, कुठं पाणी टंचाई, कुठं छावण्या सुरू कराव्या लागतील, कुठं टँकर पोहोचवावे लागतील, या बातम्या मोठ्या प्रमाणावर देत होते. आज त्या बातम्यांची जागा कमी झालेली. किंबहुना राजकीय बातम्यांनी एवढी स्पेस व्यापलेली आहे की राजकारण सोडून या देशामध्ये काहीच घडत नाही. म्हणजे आज दिवसभर फक्त एवढ्याच बातम्या आहेत की मुख्यमंत्री कसे बुलेटवर विधान भवनामध्ये गेले आणि कोणत्या मंत्र्यांनी कोणता प्रोटोकॉल कमी केला, पेट्रोलचं काय झालं, डिझेलचं काय झालं, याच्या पलीकडे आज बातम्या नाहीत. काल खरात आणि गुवाहाटी, तेवढ्याच बातम्या चालल्या दिवसभर. हा खरात म्हणजे महाराष्ट्र आहे का हो? म्हणजे एकच कुठला तरी विषय घ्यायचा आणि तो पूर्ण दिवसभर लावून धरायचा. या देशातल्या गरिबांच्या प्रश्नांना जागा मिळणार आहे का नाही माध्यमांमध्ये आमच्या? म्हणजे माध्यमं आज अशा मोडमध्ये आलेले आहेत की जे आपले पेपर वाचत नाहीत किंवा जे आपला टी व्ही बघत नाहीत त्यांच्या बातम्या कशाला द्यायच्या? आणि म्हणून माध्यमांमध्ये सुद्धा आज अशाच बातम्यांचं प्राबल्य आहे की ज्या बातम्या या शहरी मध्यम वर्गाशी जोडलेल्या आहेत. पुणे मुंबई हायवे ब्लॉक झाल्यानंतर जणू जगातली सगळ्यात महान आपत्ती असं 72 तास, काय ते 24 तास का 26 तास वृत्तांकन चालू होतं. ती कोणती मिसिंग लिंक का काय मागच्या आठवड्यात काही त्याचं उद्घाटन झालं, तर ते जगातलं सर्वात मोठं संशोधन आहे. अशा पद्धतीच्या बातम्या दिवसभर चालल्या होत्या. का? तर त्याचे लाभार्थी पुणे मुंबईचे लोक आहेत. हे काय आहे? आणि म्हणून पुणे मुंबई आणि नाशिक हा त्रिकोण म्हणजे महाराष्ट्र आहे. आमच्या माध्यमांसाठी, आमच्या राज्यकर्त्यांसाठी आणि आमच्या समाजातल्या विचारी आणि बोलणाऱ्या वर्गासाठी पुणे मुंबई आणि नाशिक हा त्रिकोण म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि म्हणून मी असं गंभीरपणे विधान करतो की महाराष्ट्राची फाळणी झालेली आहे. या महाराष्ट्राचे 2 तुकडे झालेले आहेत. एक महाराष्ट्र आहे पुणे मुंबई आणि नाशिक हा त्रिकोण, आणि दुसरा महाराष्ट्र आहे खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा. काहीच नातं नाही याचं तुम्हाला सांगतो. त्या जत आणि आटपाडीमध्ये आतमधली गावं मी फिरलेलो आहे ते जर बघितलं किंवा तिथून वर त्या घाटातून वर मान आणि खटाव साताऱ्याच्या तालुक्यात गेल्यानंतर त्याचं आणि सांगली शहरातल्या एखाद्या कॉलनीचं काय नातं आहे मला सांगा बरं तुम्ही. सांगलीमधल्या विश्रामबाग वगैरे त्या सगळ्या कडेच्या ज्या चांगल्या कॉलन्या आहेत तिथलं जीवनमान आणि आटपाडीतल्या एखाद्या खेड्याचं जीवनमान काय संबंध आहे दोन्हीचा मला सांगा ना. किंवा सातारा शहरामधल्या एखाद्या कॉलनीचा आणि त्या मान खटावामधल्या त्या मेंढपाळांचा काय संबंध आहे जगण्याचा मला सांगा ना. आणि म्हणून हे जे अंतर निर्माण झालं आहे, आणि म्हणून मी गंभीरपणे असं म्हणतो की गरिबी हटली, पण ती आमच्या मीडियातून हटलेली आहे, ती आमच्या सोशल मीडियातून हटलेली आहे. आज सोशल मीडियातले विषय बघा तुम्ही. हा मे महिना असतो, लग्नाचे वाढदिवस असतात, तेवढ्याच बघा 2 पोस्टच्या खाली एकाच्या लग्नाच्या वाढदिवसाचे असतात, बाकी सगळे त्याच्यावर तुटून पडलेले असतात, शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. याची पलीकडे काही नाही त्या सोशल मीडियामध्ये. म्हणजे मीडियातून गरिबी हटली, राज्यकर्त्यांच्या बोलण्यातून मीडिया हटली, आपले गरिबी हटली, इलेक्ट्रॉनिक मीडियातून गरिबी हटली, चित्रपटातून गरिबी हटली. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपले हिरो होते राज कपूर आणि अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन हा झोपडपट्टीचा नायक असायचा. कुठेतरी रंग दे बसंती वगैरे असे गाणे म्हणायचा आणि ते झोपडपट्टीमध्ये राहायचं. हा राज कपूर इथं जे 60च्या पुढचे किंवा 50च्या पुढचे जे बसलेले ते सगळे राज कपूरचे चित्रपट बघत आपण मोठे झालेलो आहोत. आणि त्याची ती भावडी नैतिकता, धट्टीकट्टी गरिबी वगैरे या पद्धतीचं त्याचं ते बोलणं, त्याचं ते बावट, त्याचा तो चेहरा, आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला असं तो गरिबांचा प्रतिनिधी वाटायचा तो राज कपूर.
मला आठवतं त्याचा एका पिक्चरमधला तो सीन आहे की एका श्रीमंत माणसाकडे तो जातो आणि त्या श्रीमंत माणसाने याला पैसे मिळावेत म्हणून तो काय करतो, स्वतःचं जे पाकिट आहे पैशाचं ते खाली टाकून देतो आणि ते राज कपूर ते उचलतो आणि त्याला असं वाटलं की याच्याकडून ते पडले काय, तो त्याला शोधत शोधत जातो. तो एका क्लबमध्ये नाचत असतो आणि मग राज कपूर त्याला त्याच्या त्या बावळट चेहऱ्याने असं असं करून त्याला बोलून घेतो. तो माणूस वैतागून बाहेर येतो, तो क्यों आया हा, तो म्हणतो आपकी पर्स गिरी थी, वो पर्स देने के लिए मैं आया. त्या माणसाचं वाक्य इतकं छान आहे. तो असं म्हणतो, ये जो सब लोग नाच रहे ना क्लब में, इनको भी तुम्हारी जैसी पर्स मिली थी लेकिन उन्होंने वापस नहीं की, इसलिए वो अमीर है. म्हणजे ही श्रीमंत माणसांच्या श्रीमंतीचं रहस्यच आहे की यांनाही तुझ्यासारखी संपत्ती मिळाली होती पण त्यांनी ती लाटली म्हणून त्या श्रीमंत झालेत आणि तू बावळट राहिला याचं कारण तू ते पर्स पण मला द्यायला आला. म्हणजे इतक्या सोप्या व्याख्या समाजाच्या होत्या की लुटून तुम्ही श्रीमंत झालेले आहात आणि तुम्ही प्रामाणिक आहात म्हणून गरीब आहात, अशा पद्धतीचं काहीतरी एक समाजाचं चुकीचं बरोबर परसेप्शन. पण या भीतीपोटी लोक जगत होते. या भीतीपोटी हा समाज गरिबीकडे बघत होता, श्रीमंतीकडे बघत होता. अरे भगवान को डर वगैरे अशा पद्धतीचे डायलॉग पिक्चरमध्ये असायचे. आज पिक्चर 500 कोटीच्या खाली पिक्चरच नाही आज. म्हणजे त्या नेटफ्लिक्सवर पहिला प्रश्न असतो की पिक्चर पाहायचा, अच्छा परदेशात शूटिंग झाली आहे की त्या पिक्चरची. म्हणजे निकष आज तरुण पिढीचे आहे की परदेशात शूटिंग झाली आहे का आणि 500 कोटीचं बजेट आहे का त्याचं, सेट किती रुपयाचा होता. संपली ना गरिबी. मला सांगा की 500 कोटीच्या पिक्चरमध्ये कशाला कोण गरिबी दाखवेल. त्या सत्यजित रेचे एका काळचे जे चित्रपट आहे सत्यजित रेंचे, ते फक्त दारिद्र्यावरचे, त्यांच्यावर टीका झाली आहे दारिद्र्य विकतात जगामध्ये. पण भुके कंगाल पश्चिम बंगाल त्यांनी ज्या पद्धतीने दाखवला त्याच्यातून अनेकांच्या संवेदना जाग्या झाल्या आहेत. आमच्या व्ही शांताराम बापूंचे पिक्चर असतील, दो आके बारातपासून अनेक चित्रपट असतील, त्या चित्रपटांनी माणसामधली संवेदना जागे केली. उंबरठा असेल किंवा कितीतरी चित्रपट असतील, स्मिता पाटीलचे सगळे चित्रपट असतील, ही सगळ्या चित्रपटांनी एकेकाळी गरिबांविषयीची एक कणव निर्माण केली, संवेदना निर्माण केली. आमच्या साहित्यामध्ये सुद्धा कथा असतील, कविता असतील, कादंबऱ्या असतील, अण्णाभाऊंच्या साहित्यापासून मी त्यांच्या भूमीत उभा आहे, या सगळ्या भागामध्ये आपल्याला दारिद्र्याचं चित्रण ज्या ज्या साहित्यामध्ये ते साहित्य आपल्याला आपलं वाटत होतं. त्या नारायण सुर्वेंच्या कविता असतील किंवा अनेक लेखकांच्या कथा असतील, बाबूराव बागोलांच्या कथा असतील, मी जेव्हा जात चोरली होती इथपासूनच्या सगळ्या कथा असतील, दलित आत्मकथनं असतील, या सगळ्यांनी आम्हाला दारिद्र्याचा परिचय करून दिला आणि इथल्या मध्यम वर्गाला एक जाणीव करून दिली की आज जरी तुम्ही सुखात जगत असलात तरी ज्या देशामध्ये अनेक उपाशी माणसं आहेत, या माणसांच्यासाठी तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एकेकाळी साधारणपणे 70 ते 90च्या दशकामध्ये जी सगळी भरती झाली सामाजिक चळवळींमध्ये ती मध्यम वर्गातून झालेली आहे. मध्यम वर्ग कुटुंबातली माणसं गरिबांसाठी काम करत होती. मग ते घरेलू कामगारांसाठी काम करणारे लोक असतील, कामगारांसाठी काम करणारे असतील, ही सगळी मध्यम वर्गातली माणसं होती कारण त्यांनी ते दारिद्र्याचं वर्णन सगळं अनुभवलेलं होतं. आज आमच्या कथा काय आहेत, आज आमच्या कविता काय आहेत, आज आमच्या कादंबऱ्या काय आहेत, आज आमची नाटकं काय आहेत, आज आमचे चित्रपट काय आहेत. फक्त मध्यम वर्गाला खुश करणं आणि पोट भरलेल्या मध्यम वर्गाचं मनोरंजन करणं हेच आज साहित्याचं प्रयोजन आहे की काय असं वाटायला लागतं. आणि म्हणून जे साहित्यात घडतंय तेच चित्रपटात घडते, तेच माध्यमात घडते आणि तेच राज्यकर्त्यांमध्ये घडते आणि तेच सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांच्या चर्चेत सुद्धा घडते की गरिबी या देशातली संपलेली. 1991 साली या देशामध्ये जागतिकीकरण आलं आणि जागतिकीकरण आलं म्हटल्यानंतर या देशामध्ये मनमोहन सिंगांनी जी नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं त्याला 2016 साली 25 वर्ष पूर्ण झाले. इंडियन एक्सप्रेसने एक मालिका छापली होती, अनेक अर्थतज्ज्ञांच्या मुलाखती छापल्या होत्या. ती सिरीज मी सगळी वाचली आणि त्यामध्ये डिबेट हा होता की या देशातली गरिबी कमी झाली की नाही. जे सरकारच्या बाजूचे अर्थतज्ज्ञ आहेत ते सरकारची आकडेवारी द्यायचे आणि म्हणायचे की $1 इतकं उत्पन्न असणारे इतके लोक आहेत म्हणून ते गरिबीच्या वर सरकले आणि त्यामुळे गरिबी हटली. आणि कार्यकर्ता माइंडचे जे अर्थतज्ज्ञ होते ते असं म्हणायचे की नाही नाही गरिबी वगैरे हटलेली नाही, आजही देशामधली गरिबी तशीच आहे आणि विषमता मोठ्या प्रमाणावर वाढलेली. मी जरा गोंधळून गेलो की म्हटले कसं समजावून घ्यायचं, गरिबी हटली की नाही हटली.
मग मी बरंच वाचन केलं, इंग्रजीमधलं मराठीमधलं बरंचसं अर्थतज्ञांचं वाचन केलं गरिबीबद्दलचं. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की हे प्रत्यक्ष फिरून पाहिलं पाहिजे. मग मी नोकरीमधून 4 महिने रजा काढली. आणि ती 4 महिने रजा काढून मी काय केलं, मी म्हटलं मी गरिबीचा अभ्यास करण्यासाठी मला काम करायचं. माझ्यासमोर पी साईनाथ हे मॉडेल होतं. पी साईनाथांचं एक पुस्तक आहे, दुष्काळ आवडे सर्वांना. आपण जर ते वाचलं नसेल तर ते जरूर वाचा. इंग्लिशमध्ये एव्हरीवन लव्ज ए गुड ड्रॉट नावाने ते आहे. तर साईनाथांनी भारतामधल्या 4 राज्यांमधल्या गरीब राज्यांची स्थिती काय आहे त्याचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. हिंदूमध्ये आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये रिपोर्ट आले होते. मी साईनाथांचं मॉडेल मांडलं की मी असं ठरवलं की आपण गरिबीचा अभ्यास करू. मग मी काय केलं, तुमचा पश्चिम महाराष्ट्र सोडून दिला. अर्थात त्यात आटपाडी आणि मान खटाव घेतले, कारण तिथे मी जाऊन आलो. आणि महाराष्ट्रातले 24 जिल्हे मी निवडले. आणि 24 जिल्ह्यांमध्ये मी त्या जिल्ह्याच्या गावी जायचो. जिल्ह्यात असं विचारायचो की तुमच्या जिल्ह्यातले 2 गरीब तालुके मला सांगा. मग समजा मी सांगलीला आलो तर मग सांगलीतले लोक सांगायचे जत आणि आटपाडी या 2 तालुक्यामध्ये जा. मग मी जतला जायचो. जतमधल्या पत्रकारांना असं विचारायचो की तुमच्या या तालुक्यातले 5 गरीब गावं मला सांगा. आणि मग जतमधल्या गरीब 5 गावांना मी जायचो. म्हणजे मला आठवतं की मी जत आटपाडीला ते जे कर्नाटक बाउंड्रीचे जे गावं आहेत ती गावं पाहायला गेलो होतो, की ते हवरून काहीतरी गाव आहे, तर तिकडे मी गेलो होतो. तर त्या गावांमध्ये मी जायचो आणि त्या गावात जाऊन परत विचारायचो की तुमच्या गावात सगळ्यात गरीब कोण आहे, त्याला मला भेटायचं. लोकांना प्रश्नच करायचा नाही. ते म्हणायचे सगळेच गरीब आहे. मी म्हणायचो पण त्यातले त्यात अजून कोण गरीब आहे. आणि मग ते मला कोणाचं तरी घर दाखवायचे आणि मग मी त्या माणसांच्या घरी जायचो आणि त्या माणसांच्या मुलाखती घ्यायचो. असं मी किती ठिकाणी केलं, मी 24 जिल्ह्यातल्या 126 गावांमध्ये केलं. 24 जिल्ह्यातल्या 126 गावांमध्ये मी गेलो. मग समजा रायगडला गेलो की मग माणगावला जायचं, माणगावच्या कोसून आतमध्ये जायचं. गडचिरोलीला गेलो, गडचिरोलीला ते म्हटले भामरागडमध्ये जा. मग भामरागडमध्ये गेलो. मग भामरागडचं एका आदिवासी गरीब पाड्यावर गेलो जिथं लोक मुंग्या खातात, असे गावं जाऊन पाहिले. चंद्रपूरमध्ये गेलो, चंद्रपूरमधून अशीच दुर्गम गावं पाहिली. तर ते मोठं इंटरेस्टिंग होतं. मी 4 महिने असं फिरतो. 1-2 महिने मी फिरलो, 2 ते 2.5 महिने. जिल्ह्याचं गाव, जिल्ह्याहून तालुका, तालुक्याहून गाव आणि गावाची वस्ती. आणि मग माझे डोळे उघडले की हा देश नुसता गरीब नाही, तर आजही या महाराष्ट्रामध्ये अतिशय गरीब लोक आहेत. आणि ज्या महाराष्ट्राला आम्ही एक प्रचंड प्रगत राज्य समजतो, ज्या महाराष्ट्राला आम्ही विकसित महाराष्ट्र समजतो, तर प्रत्यक्षात हे एक गरीब राज्य आहे महाराष्ट्र. यावर्षी जे बजेट आलं त्याच्यामध्ये फडणवीस असं म्हणाले की $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आपण वाटचाल करतोय. आता $1 ट्रिलियन इकॉनॉमी हा शब्द मला उच्चारता येतो, मला लिहिता येणार नाही. हे शून्य किती द्यायची खरंच अडचण आहे माझी. $1 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे नेमकं काय? ते खोटं बोलतायत का? नाही, ते खरं बोलतायत. पण या राज्याचं वैशिष्ट्य असं आहे की बजेटचा आकार वाढलेला आहे. आपलं बजेट वाढलं आहे का? नक्की वाढलं आहे. कारण मी बजेट 2005 पासून मी बजेटचा अभ्यास करतो. तर 2005 साली 99 साली या महाराष्ट्राचं बजेट किती कोटीचं होतं ते मला माहिती आहे. तर बजेटचा आकार वाढला आहे का? नक्की वाढला आहे. पण बजेटचा आकार वाढूनसुद्धा या महाराष्ट्रातली गरिबी कमी होत नाही. हे नेमकं काय? म्हणजे पेशंट जेवतोय का? खूप जेवतोय, पण पेशंटची तब्येत सुधारते का? तब्येत सुधारत नाही. हे जे डॉक्टरांपुढचा प्रॉब्लेम असतो तोच प्रॉब्लेम आज महाराष्ट्राच्या इकॉनॉमी पुढचा आहे. की एक श्रीमंत राष्ट्र आहे, हे श्रीमंत राज्य आहे, पण हे गरीब असलेलं राज्य आहे. हे समजून कसं घ्यायचं? याचा अर्थ असा की एका विशिष्ट लोकांकडे पैसा जातो आहे आणि विशिष्ट वर्ग असा आहे की ज्याच्याकडे पैसाच जात नाही. हा महाराष्ट्रातला आजचा प्रश्न आहे. आणि दुर्दैवाने ते समजून घेण्याची कोणाची तयारी नाही. कारण त्यांना असं वाटतं की असं बोलणं म्हणजे तुम्ही विकासाला विरोध करता. आम्ही जे काही छान गुलाबी चित्र निर्माण करतो त्याला तुम्ही छेद देता, तडा देता. पण गरिबांचे प्रश्न जर मांडायचे असतील तर तुम्हाला ही वस्तुस्थिती मांडावीच लागेल की होय, हे राज्य गरीब आहे. मला आश्चर्याचं वाटलं की माझ्यासारखे कार्यकर्ता, मी काही इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी नाही, मी आपला साधासुद्धा शिक्षक असलेला कार्यकर्ता होतो,
पण जे मला कळलं ते सेम 2023च्या अभ्यासामध्ये आलं. भारतामध्ये दारिद्र्याचा, ग्रामीण दारिद्र्याचा जो अभ्यास आला, तो ग्रामीण दारिद्र्याचा अभ्यास 2023 साली असं सांगतो की संपूर्ण भारतामध्ये, ऐका आकडेवारी, संपूर्ण भारतामध्ये ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण हे 25% आहे आणि महाराष्ट्राचं ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण हे 26% आहे. आणि त्यातला जोक असा की बिहारचं ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण हे 23.5%. म्हणजे 2.5%नं बिहार आपल्यापेक्षा श्रीमंत आहे. बोला आता. तेव्हा महाराष्ट्राचा बिहार होणार नाही वगैरे हे शब्द वापरू नका कृपया. ते लोक असं म्हणतात की बिहारचा महाराष्ट्र नाही होणार आता, कळलं नाही. म्हणजे बिहारसारखं जे राज्य, ज्याला आम्ही बकाल राज्य म्हणत होतो, तिथलं ग्रामीण दारिद्र्य कमी झालं आहे आणि ते आहे 23.5%. या देशाचं सरासरी ग्रामीण दारिद्र्य आहे 25%. आणि महाराष्ट्रासारखं सो कॉल्ड पुरोगामी, सो कॉल्ड प्रगत राज्य जे आहे, या राज्यातल्या ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण आहे 26%. कसं समजावून घ्यायचं हे? याचा अर्थ असा की महाराष्ट्रातल्या 4 माणसांमागे 1 माणूस गरीब आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये 4 माणसांमागे 1 माणूस गरीब आहे. आणि मला समाधान आहे एक कार्यकर्ता म्हणून की मी जे शोधलं त्याच्यावर हे शिक्कामोर्तब आहे. जे मी सहजपणे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात फिरलो, मी काय अर्थशास्त्रीय पद्धतीने अभ्यास नाही केला, पण जे मला दिसलं ते खरं होतं आणि ते 7 वर्षांनी खरं होतं. कारण मी साधारणपणे 18-19च्या दरम्यान फिरलो. काय दिसलं मला महाराष्ट्रामध्ये? अर्थात मी प्रांजळपणे सांगणार आहे. पहिली गोष्ट अशी की माझा एक अंदाज चुकला. मला असं वाटायचं की माणसं गरीब आहेत म्हणजे असे काहीतरी रस्त्याने असे 2 दिवस जेवलो नाही, 3 दिवस जेवलो नाही, असे माणसं पडलेले आहेत रस्त्याने गरीब, असं मला काहीतरी वाटायचं, एक रोमॅन्टिक कल्पना. पण समाधानाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आज उपाशीपोटी झोपलो अशी माणसं भेटत नाहीत. यात आपण प्रगती केली की आता बा आम्ही 2 दिवस जेवलो नाही, रात्री आम्हाला जेवायलाच नव्हतं, असा एकही माणूस मला भेटला नाही महाराष्ट्रामध्ये. प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे. म्हणजे अन्न मिळतं आहे माणसांना. हे जे रेशनवरचं धान्य किंवा हे सगळ्या योजनांमुळं किंवा याच्यामध्ये किंवा अन्न काही प्रमाणात स्वस्त आहे, तर त्याच्यामुळं अन्नाचा प्रश्न मिटलेला आहे. कपडेच नाही घालायला अशी माणसं मला दिसली नाहीत. अगदी आदिवासी भागात सुद्धा आता टी-शर्ट वगैरे घातलेली मुलं भेटतात, कारण कपडे स्वस्त आहेत. गाड्यांचं प्रमाण ग्रामीण भागात वाढलेलं आहे, 2 व्हीलर. म्हणजे अगदी भटक्या विमुक्तांच्या पालावर सुद्धा मोटरसायकल आहेत. दुर्दैवाने हेच गरिबांविरुद्ध वापरलं जातं. लय गाड्या आहे त्यांच्याकडं, काय ते लय सांगत नाहीत, ते लय पैसे असतात त्यांच्याकडं. आज गाडी घेणं म्हणजे मला काय सांगा बरं. आज सेकंड हँड गाडीचे जे बाजार लागतात, तर अगदी 15,000पासून गाडी मिळते की नाही तुम्हाला? 10-15,000पासून गाडी मिळते. अंगावरचे कपडे तुम्ही जर बाजारात गेले तर अगदी फार किलोने कपडे मिळतात. त्यामुळे आज लोकांना खायला मिळते, लोकांच्या अंगावर कपडे आहेत, लोकांच्या घरापुढं गाड्या आहेत, झोपडपट्टीमध्ये सुद्धा TV सारखे हे आहेत, कूलर आहेत. हे गरिबांविरुद्ध पुरावे म्हणून वापरलं जातं. मग गरिबी आहे म्हणजे नेमकं काय? तर मी कार्यकर्ता म्हणून स्वयंपाकघरामध्ये जाऊन ताटली काढलेली आहे पातेल्यांवरची की स्वयंपाक काय केला होता तुम्ही. आणि प्रत्येक घरात असा प्रश्न विचारला मी की काल रात्री स्वयंपाक काय केला होता, काल रात्री तुम्ही काय जेवले, मागचं नाही विचारलं. तर फक्त भात भाजी किंवा भाकरी भाजी याच्या पलीकडे लोक खात नाहीत. ज्याला आपण न्यूट्रिशियस खाद्य म्हणतो, अशा पद्धतीचं न्यूट्रिशियस लोक जेवत नाहीत. त्या अर्थानं लोक गरीब आहेत आपल्या महाराष्ट्रातले. की आपण म्हणतो जेवणामध्ये डाळी असल्या पाहिजेत, हिरव्या भाज्या असल्या पाहिजेत, तर डाळींचं प्रमाण जेवणामध्ये अजिबात नाही आहे. मिळेल ती भाजी घ्यायची, भात भाजी करून खायचं. भाकरी किंवा पोहे खाण्याचं प्रमाणसुद्धा काही ठिकाणी मला कमी आढळलं. चंद्रपूरमध्ये एक बाई मला अशी भेटली ज्योतीच्या पहाडावर, किती 3 दिवस फक्त भात करून खात होती. मी ते म्हटलं आजी का बरं? ती म्हटली भाऊ धान्य आहे घरात, पण दळणाला 30 रुपये पाहिजे, ते 30 रुपये नाही ना. मग आता उद्या कामाला जाईल, कामातून मला पैसे मिळतील, मग मी दळण करील आणि मग भाकरी करील. हे एका बाईचं उत्तर आहे. जिथं आपण अन्नपूर्णाच्या जाहिराती याच्यावर पाहतो, त्या महाराष्ट्रातली एक बाई दळणाला 30 रुपये नाही म्हणून ती 3 दिवस भात करून खात होती.
मांसाहार करतात का लोक? तर मांसाहाराचं प्रमाणसुद्धा गरिबांमध्ये कमी आहे. आपल्याला जे वाटतं की गरीब खूप मांसाहार करतात, तर तसं नाही आहे. किंवा मांसाहार केला तरी पाणी जास्त आणि एवढं एवढं त्याच्यात मटण वगैरे अशा पद्धतीचं असतं. मी निलंग नावाचं गाव आहे मराठवाड्यातलं, त्या निलंग्याच्या भटक्या विमुक्तांच्या वस्तीवर पहाटे सकाळी 7:30 का 8ला गेलो होतो. त्यांना म्हटलं मटण वगैरे खाता का तुम्ही? ते म्हटलं हां, रोज मटण खातो आम्ही. म्हटलं अरे वा, तुम्ही श्रीमंत दिसता. म्हटलं काय मटण खाता? ते म्हणजे ते खटकाच्याकडे कोंबडा कापतात ना, तर तिच्या पोटातले जे आतडे आहेत आणि खूर आहेत ते खाली टाकून देतात, तर ते आम्हाला 10 रुपये किलोने मिळतात म्हणे. तर ते आम्ही शिजून खातो. त्यांचा मांसाहार बघा की कोंबडीच्या पोटातले आतडे जे टाकले जातात ते उकळून खाणारे गरीब मला भेटले. गडचिरोलीमध्ये आजसुद्धा मुंग्यांची चटणी करून खाणारे लोक आहेत. मुंग्यांची चटणी, त्याच्या मुंग्या आपल्या वारवातून निघतात, त्याची चटणी खाणारे लोक आहेत आज पण. आदिवासींची परिस्थिती अशी आहे की पावसाळ्यामध्ये काहीच मिळत नाही, मग रानभाज्या किंवा त्याच्यावर ते जगतात. अर्थात रानभाज्या ह्या पोषक द्रव्य आहे त्याच्यामध्ये. तर ही महाराष्ट्रातल्या अन्नाची परिस्थिती आहे, म्हणजे जेवणाची परिस्थिती आहे. नंतर काय परिस्थिती मी पाहिली महाराष्ट्रामध्ये मी अशी परिस्थिती पाहिली की रोजगार बायकांना मिळतो का किंवा रोजगार लोकांना मिळतो का, याचा मी एक अभ्यास केला. तर रोजगाराची परिस्थिती इतकी भयानक आहे की 100 दिवससुद्धा बायकांना काम मिळत नाही. आपण रोजगार हमीमध्ये जाहीर केलं की 100 दिवस रोजगार मिळेल. इथं महिला उपस्थित आहेत आणि आपण दिवसातून किमान 10 वेळा म्हणत असतो यावर्षी फारच ऊन आहे, यावर्षी फारच ऊन आहे. ते वाक्य कंटाळा येईपर्यंत का कंटाळा येत नाही लोकांना, पण ते दरवर्षी म्हणत राहतात. बरोबर आहे की नाही? तुम्हाला मी गंभीरपणे सांगतो, मी उन्हावर कधीच बोलत नाही, कारण मला ते लोक दिसतात डोळ्यापुढं. शिफ्टमधली ड्युटी ही फक्त तुम्ही कंपनीमध्ये ऐकली असेल, पण विदर्भामधल्या बायका हे सांगताना माझ्या अंगावर काटा येतो. शिफ्टमध्ये उन्हामध्ये कामाला जातात. सकाळी 7 ते 12 एका शेतामध्ये जायचं, 100 रुपये मिळतात. 12 ते 1 जेवण करायचं, 12 ते 12:30 जेवण करायचं आणि 12:30ला उन्हात दुसऱ्याच्या शेतावर जायचं आणि 1 ते 6 तिथं काम करायचं आणि 6 वाजता घरी यायचं. अशा बायकांना मी भेटलेलो आहे. आज मला सांगा, कूलर आणि फॅनमध्ये असं उकडल्यासारखं खूप ऊन आहे म्हणणाऱ्या बायका, आणि दुसरीकडे मी अशा बायका पाहतो की ज्या शिफ्टमध्ये काम करतात, 2 शिफ्टमध्ये काम करतात, मिळतात फक्त 200 रुपये. आज रविवारी घरी झोपायचे आम्हाला 1000 2,000 रुपये आमच्या नावावर जमा होतात, आणि याच महाराष्ट्रामध्ये 100 रुपये, फक्त 100 रुपये. काय त्या बाईचं होत असेल? म्हणजे पहाटे उठायचं, 5 वाजता उठायचं, नवऱ्याचा पोरांचा स्वयंपाक करून ठेवायचा, तो स्वयंपाक करायचा, स्वयंपाक करून स्वतःच आवरायचं, 6:30 वाजता निघायचं, 7 वाजता ते शेतात पोहोचायचं, 12 वाजेपर्यंत काम करायचं, 12 ते 12:30 जेवायचं, 12:30 ते 1 दुसऱ्या शेतावर, 6 वाजता काम करून 7 वाजता घरी यायचं, परत स्वयंपाक करायचा, धुणं राहिलेलं असेल ते धुणं करायचं, भांडे करायचे, झोपायचं, दुसऱ्या दिवशी परत उठण्यासाठी. आजच्या महाराष्ट्रात हे मी सांगतो, हे विदर्भामध्ये आहे आज पण. अजून रोजगाराची काय परिस्थिती? तणनाशकांमुळे आज रोजगार कमी झालेला आहे. म्हणजे पूर्वी निंदणी खुरपण्याची कामं असायची, पण आज तणनाशक आल्यामुळे तो रोजगार बायकांचा कमी झालेला आहे. पुरुषांचे रोजगारसुद्धा अशाच प्रकारचे आहेत. कुठेतरी तालुक्याच्या गावाला जा, गवंडी काम कर, हे काम कर, ते काम कर, बिगारीचे कामं कर, अशा प्रकारचे कामं आहेत. आपण जे सल्ले देतो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना की यांनी काहीतरी काम केलं पाहिजे, मी उलटं विचारतो काय काम केलं पाहिजे नेमकं त्यांनी? 3 किंवा 5 एकरची शेती, त्याच्यामध्ये तो कापूस पेरायचा, आणि पुढे जाणार कुठे? ते काय सांगली जवळ आहे का त्यांना, का कोल्हापूर जवळ आहे की गेले नाही एखाद्या कंपनीत काम केलं संध्याकाळी घरी आले? इंडस्ट्रियलायझेशन नाही, आजूबाजूला काहीच नाही. काय काम करायचं, काय लोकांनी करायचं? इतकी भयानक रोजगाराची परिस्थिती आहे. मी पांढरकवडा नावाच्या गावामध्ये गेलो होतो, यवतमाळ जिल्ह्यातले. तिथं पोरं पत्ते खेळत बसले होते एका खेड्यामध्ये. तर माझ्यातला शिक्षक जागा झाला. म्हटलं का रे पत्ते बित्ते खेळता, काम बिम नाही करता येत का तुम्हाला? तो म्हटलं साहेब काय काम करू? म्हटलं शिक्षण घ्यायचं. तो म्हटलं झालं ना शिक्षण. म्हटलं काय शिकला? तो म्हटलं वायरमन आहे मी. म्हटलं वायरमन? म्हटलं मग वायरमन आहे तर मग कामं करावेत ना म्हटलं, बंगल्यांचे वगैरे याचे. तो म्हटलं अहो साहेब आमच्या तालुक्यामध्ये 122 वायरमन आहेत म्हणे. मी म्हटलं तुला कसं काय माहिती? तो म्हटलं की इलेक्ट्रिक कंपनीने आमची एकदा मिटिंग घेतली होती पांढरकवड्यामध्ये, ते 122 पोरं होते म्हणे.
तो म्हटलं इथं कोण रोज बंगले बांधणार आहे म्हणे, इथून पांढरकवडा आहेत ते 20 रुपये जीपला लागतात, 20 रुपये यायला लागतात, आणि नाही काम मिळाल्यावर काय करणार, त्यापेक्षा इथं आपलं पत्ते घेत बसलं, जाऊ दे, कोणाचा फोन आला तर जायचं, नाही तर जाऊ दे. आता अशा प्रकारचं सॅच्युरेशन ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे. तर अशा गावामध्ये तुम्ही काय रोजगार देणार आहे मुलांना, काय रोजगार करायचा लोकांनी, कोणते व्यवसाय सुरू करायचे, मार्केटिंगचं कोण काम करणार आहे त्यांच्या. ही आज ग्रामीण भागातल्या, आदिवासी भागातली किंवा ग्रामीण भागातल्या रोजगाराची स्थिती. हा झाला शेतीतला रोजगाराचा मुद्दा झाला. दुसरा महाराष्ट्रातला जो महत्त्वाचा प्रश्न मला जो जाणवला रोजगाराच्याबद्दल, तर स्थलांतर. म्हणजे मला जर महाराष्ट्राचं चित्र काढायला लावलं तर मी महाराष्ट्र एखाद्या बाईसारखा दाखवेल, तिने डोक्यावर गाठोडं घेतलेलं आणि हाताला मुलं घेऊन ती प्रवास करते, असं मी महाराष्ट्र दाखवेल. 50 लाखापेक्षा जास्त माणसं आज या महाराष्ट्रामध्ये स्थलांतर करतात. आणि स्थलांतर करतात म्हणजे काय करतात, एका गावातून दुसऱ्या गावाला रोजगारासाठी जातात. 15 लाख ते 20 लाख ऊसतोडी कामगार आहेत. 20 लाख ऊसतोडी कामगार आहेत महाराष्ट्रामध्ये. किमान 4 ते 5 लाख वीटभट्टी मजूर आहेत. बांधकाम मजुरांची संख्या तर प्रचंड आहे, कारण सध्या बांधकाम सोडून दुसरं काहीच चालू नाही. आणि वेगवेगळ्या कामासाठी स्थलांतर करणारी संख्या तर महाराष्ट्रामध्ये अतिप्रचंड आहे. म्हणजे मी तुमच्या सांगली जिल्ह्यातलं सांगतो, मला ते गाव आठवत नाही, ज्या गावाला मी आटपाडीमध्ये भेट दिली, तर तिथले लोक तामिळनाडूमध्ये कामाला जातात, सोनार काम करायला जातात, तामिळनाडूमध्ये जातात. असे लोक मला काही भेटले होते सांगली जिल्ह्यामध्ये. या स्थलांतरितांच्या व्यथा तुम्ही समजूच शकत नाही. त्या ऊसतोडी कामगारांचं जगणं एकदा आपल्या बघितल्यानंतर आपल्या मध्यमवर्गीय कल्पना म्हणजे निघून जातात त्याच्यामध्ये. भयानक थंडीमध्ये ती बाई 3:30 वाजता उठते. 3:30 वाजता उठल्यानंतर त्या अंधारामध्ये चिमणी पेटवते, त्याच्यामध्ये ती स्वयंपाक करते. पोरं झोपलेली आहेत, लहान जी पोरं आहेत त्यांना तसंच बैलगाडीमध्ये टाकायचं. प्रचंड थंडी, डिसेंबरची थंडी असते, आणि त्याच्यामध्ये त्या शेतामध्ये जायचं, तो शेतामध्ये ऊस तोडायचा, त्या मोळ्या बांधायच्या, ते पोरगं तिथंच कुठेतरी टाकायचं. आणि दुपारी परत आल्यानंतर 12-1ला परतल्यानंतर मग धुणं धुवायचं, मग स्वयंपाक करायचा, मग आवरावरी करायची, जनावरांना पाणी पाजायचं, आणि दुसऱ्या दिवशी परत तेच. 5-5, 6-6 तास नंबर लागत नाही, त्याच्यावरती माणसं बसतात. आता बऱ्याचदा मध्यमवर्गात एक असतं, गरिबांना लय पैसे मिळतात. अहो ते ऊसतोडी कामगार काय 80-80 हजार रुपये घेऊन जातात. अरे 80 हजार किती दिवसाचे आहेत ते 80 हजार? 6 महिने काम केल्यानंतर 80 हजार आहेत ते, आणि ते दोघांचे 80 हजार आहेत. म्हणजे बाईचे 40 हजार आहेत, पुरुषाचे 40 हजार आहेत, आणि 6 महिन्याचे ते 26-42, म्हणजे फक्त 7,000 रुपये त्या बाईने किंवा पुरुषाने मिळवलेले आहेत. आणि ते किती तासाचे आहेत? ते 18 तासाचे पैसे आहेत. ते पहाटे 3 पासून दुपारी 6 वाजेपर्यंत काम आहे. 18 तासाचे तुमच्या ह्या गणिताने पैसे काढा, किती रुपये मिळतात त्यांना. आणि म्हणून हे स्थलांतरित जे मजूर आहे यांचं दुःख इतकं भयानक आहे की मी काही गोष्टी तुम्हाला सांगूसुद्धा शकणार नाही. त्या रायगडमधला एक कामगार, त्याने उचल घेतली आणि इकडं पुणे जिल्ह्यामध्ये आला होता. त्या मालकाशी त्याचं भांडण झालं, तो त्याची जनावरं सांभाळायचा. तो म्हटलं मला नाही काम करायचं. तो मालक म्हटला पैसे टाक माझे. तो म्हटलं पैसे देऊन टाकेल तुझे. ते नाही चालणार म्हणे, जोपर्यंत तू पैसे देत नाही तोपर्यंत तुझी पोरगी मी ठेवून घेतो. हे महाराष्ट्रातलं सांगतो आहे मी तुम्हाला. 13 वर्षाची मुलगी त्या मालकानं स्वतःच्या घरी ठेवून घेतली, आणि ती पोरगी तिथं ठेवून त्यांना हाकलून दिलं त्याने. आता हे बिचारे गरीब माणसं किती असहाय्य असतात बघा. तुमच्या माझ्या बाबतीत झालं असतं तर आपण चॅनलला बातम्या दिल्या असत्या. अगदी त्याने बिचाऱ्याने ते सहन केलं. अजून एका ठिकाणी कामाला गेला, महिनाभर काम केलं, 2 महिने काम केलं, नंतर गावाकडे गेला. गावाकडे गेल्यावर मित्रांनी विचारलं अरे पोरगी कुठे तुझी? आता त्या माणसाने ठेवून घेतली. आणि मग त्या श्रमजीवी संघटनेकडे त्यांनी तक्रार केली, मग त्यांनी पोलीस केस केली, आणि मग ती पोरगी सोडवली आणि घेऊन गेला. हे कल्पना करू शकता तुम्ही या प्रकारचं वागणं या स्थलांतरित मजुरांच्या बाबतीत असू शकतं. महिलांवरचे अत्याचार असतील, आर्थिक फसवणूक असेल, त्याची तर चर्चाच करायची नाही. हे आज महाराष्ट्रामध्ये घडतं, या महाराष्ट्रामध्ये घडतं. 13 वर्षाची मुलगी निर्लज्जपणे एखादा मालक चल नाही देत तर आपण कसं एखाद्याला दे तुझा मोबाईल, पैसे देत नाही तर अशा पद्धतीने काढून घेतात मुलीला. जी काही इज्जत लागते ती इज्जतसुद्धा आमच्या स्थलांतरित मजुरांना नाही आहे. वीटभट्टीचं गणित जर मी तुम्हाला समजावून सांगितलं तर तुम्ही थक्क व्हाल. मी किमान 70पेक्षा जास्त वीटभट्ट्यांचा अभ्यास केला आहे. आजही वीटभट्ट्यांमध्ये 700 किंवा 800 रुपये आहेत.
मजुराची मजुरी तुमच्या भागात 1000 रुपये असेल कदाचित. कल्पना करा, 1000 विटा पाडल्यानंतर 800 रुपये मिळणार आहेत तुम्हाला. गणित सुरू झालं माझं. 80 पैसे. एक विटेची मजुरी पडली 80 पैसे. दोघंजणं काम करतात, नवरा बायको, 40 पैसे. आज 40 पैसे भिकारीसुद्धा घेणार नाही. आणि कष्ट किती आहेत? दुपारी 5 वाजता चिखल मळायचं आहे. आज कणिक मळणाऱ्या बायका इथं आहेत. हाताचं काय होतं? पायानं तो चिखल मळून जातो. अलीकडे ते ट्रॅक्टरने मळून जातात, पण बऱ्याच ठिकाणी अजूनही ग्रामीण भागामध्ये पायानं चिखल मळला जातो. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तो चिखल मळायचा, जेवायचं, झोपायचं. पहाटे 3 वाजताही माणसं उठतात. का तर सूर्यामध्ये काम करावं लागू नये म्हणून. नवऱ्यानं वीट पाडून द्यायची आणि बाईने चालून ती वीट ठेवायची. पहिल्या 100-200 विटा ठेवण्यापर्यंत काही वाटत नाही, पण ते लांब अंतर जातं. लांब अंतर जातं आणि त्या बाईनं ती वीट पाडायची, आणून द्यायची. नवऱ्यानं वीट पाडायची, बाईनं वीट नेऊन ठेवायची. आणि हे करता करता दुपारचे सकाळचे 11 वाजतात. मग त्या बाईनं स्वयंपाक करायचा. मग दुपारी थोडा वेळ विश्रांती घेतली की परत नवऱ्याला मदत करायची. आणि या कष्टाची मजुरी आहे फक्त 40 पैसे. आणि त्यातलं शोषण असं आहे, म्हणजे तुमच्या बाई काही ना खरंसुद्धा वाटणार नाही की गणितातला हा नियम मला अजून कळला नाही की 1100 विटा म्हणजे 1000 विटा. म्हणजे वीटभट्टीवर जर तुम्ही गेले तर तो नियम असा आहे की 1100 विटा द्यायच्या त्या मजुरांनी आणि मग त्याला तो मालक 1000 विटा पकडणार. मी त्या काही मालकांना म्हटलं की हे गणित काय? आता म्हटलं तुटफूट होती ना विटेची, म्हणून आम्ही जास्त विटा घेतो. म्हटलं पण त्याने तुम्हाला विटा दिल्यावर तुमच्या मालकीच्या झाल्या ना त्या विटा, मग तुटल्या तर तुम्ही जबाबदार त्याला. नाही तसं नाही म्हणे, तोच जबाबदार. म्हणजे त्याने विटा पाडून द्यायच्या आणि त्या विटा पाडल्यानंतर 100 विटा फुकट घेणार मालक. म्हणजे जर संपूर्ण सीझनमध्ये त्याने 1,00,000 विटा पाडल्या तर 10,000 विटा मालक फुकट घेतो. एका 1,000 विटेची आजची किंमत आहे 8,000 रुपये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये. म्हणजे 80,000 रुपयाचे कष्ट चोरतो मालक, वीटभट्टी मालकाचा. 80,000 रुपये. आज आपल्याला भाजीपाल्यावर टाकताना नुसतं 2 शेंगा जरी कमी टाकलं तरी आपण भाजीवालीला लगेच जागतिक न्यायालयात जायची धमकी देतो. दूध जरी कमी टाकलं तरी आपण म्हणतो कळत नाही तुला, नीट माप टाक, कळत नाही तुला. आणि आज हा अन्याय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. तुम्ही कोणत्या वीटभट्टीवर हा प्रश्न विचारा की 1100 विटा कशासाठी? म्हणजे इतकं हे विदारक या कष्टकऱ्यांचं जगणं आहे. आणखी एक रोजगार सांगतो. वेळ कमी असल्यामुळे मी फार उदाहरणं देत नाही, पण आणखी एकच उदाहरण देतो की ज्या उदाहरणाने तुम्हाला अस्वस्थता येईल. नागपूर जिल्ह्यामध्ये मिरची तोडण्याचा व्यवसाय. मिरची तोडण्याचं म्हणजे काय? तर आंध्र प्रदेशमधले व्यापारी महाराष्ट्रामध्ये येतात, यवतमाळ जिल्हा वगैरे त्या भागामध्ये येतात आणि ते मिरच्या खरेदी करतात किंवा मिरची लावतात, शेतच भाड्याने घेतात. आणि मग ती जी मिरची आहे ती मिरची अशी खुडायची, कारण ती मिरची एक्सपोर्टला जाते, म्हणजे परदेशामध्ये ती मिरची जाते, दुबईला वगैरे अशी. मग ते आंध्राचे व्यापारी काय करतात, एखादं गाव पकडायचं आणि त्या गावकऱ्यांना म्हणायचं तुम्हाला आम्ही मिरचीचं काम देतो. दिलं. मग त्या बायकांनी काम काय करायचं, बायकांनी आणि पुरुषांनी, बायकाच आहेत बहुतेक, 2 पायावर बसायचं आणि ती लाल मिरची आहे ती अशी खुडायची आणि त्याचं मिरचीचं जे टोक आहे ते बाजूला टाकायचं आणि लाल मिरची एका बाजूला टाकायची. माझं स्टॅटिस्टिक सुरू होतं. एखाद्या ठिकाणी गेलं की मी असं बारकाईने समजून घेतो की ते मजुरी किती, काय किती, सगळं समजून घेतो. मी त्या बायकांना विचारलं की काय मजुरी साधारणपणे? त्या म्हटल्या साधारणपणे 6 रुपये. 1 किलोला 6 रुपये. म्हणजे 1 किलो मिरच्या खोडल्या की तुम्हाला 6 रुपये मिळणार. मग माझा पुढचा प्रश्न आहे, 1 किलोत किती मिरच्या बसतात? 400 मिरच्या बसतात. 1 किलोमध्ये 400 मिरच्या बसतात. म्हणजे 400 मिरच्यांची मजुरी झाली 600 पैसे. 1.5 पैसा एक मिरची, 1.5 पैसा. एका मिरचीची मजुरी 1.5 पैसा. आणि त्या बायका घरी योग्य रक्कम न्यावी म्हणून किमान 120 रुपये आपल्याला पडले पाहिजेत म्हणून 20 किलो मिरची खोडतात रोज. 20 किलो मिरची, 20 गुणिले 400, 8,000 मिरच्या खोडतात. 8,000. तुम्ही कल्पना करा की 2 पायावर आपण जसं धुणं धुवायला बसतो तशा पद्धतीने बसायचं आणि पटापट अशा मिरच्या टाकायच्या. 8,000 मिरच्या होईपर्यंत थांबायचं नाही. त्या बायकांनी मला बोटं दाखवले, त्या बोटांमध्ये अक्षरशः असे खड्डे पडलेले होते. त्या बायका मला म्हणाल्या, उन्हाळ्याच्या मे महिन्यात मी गेलो होतो, त्याचे फोटो काढलेले आहेत मी. त्या बायका मला म्हणाल्या, भाऊ अरे घरी जाऊन 4-4 वेळा आंघोळ केली तरी अंगाची आग थांबत नाही, कारण ती मिरची जी उडते ती सगळ्या घामामध्ये बसते. म्हणजे अंगाला जो घाम आलेला असतो त्या घामामध्ये ती सगळी मिरची बसते. ती किती वेळा आंघोळ केली तरी अंगाची लाहीलाही होत राहते.
म्हटलं 120 रुपये फक्त. 8,000 मिरच्या खोडल्यानंतर त्या बायकांना फक्त मिळतात 120 रुपये. आज मला सांगा, आपण आईस्क्रीम आणि याच्यावर किती पैसे उडवतो. संध्याकाळी आपण नुसतं फिरायला गेलो तर ते 120 आणि 240 कधी होतात आपल्याला कळणारसुद्धा नाही. 120 रुपयासाठी माणसं मारतात. आणि त्यातलं करुण चित्र हे की मी अनेक म्हातारी माणसं ते काम करताना पाहिले. तर घरामध्ये बसून काय करतो तू, चल तिथं मिरच्याला. आणि तरुण पोरं त्या बापाला सायकलवर किंवा याच्यावर बायकांना आणून सोडतात, आयांना. आणि त्या म्हाताऱ्या बायांनी तिथं बसायचं, मिरच्या खोडायच्या. 50 रुपये 60 रुपये होतात. आणि संध्याकाळी ते पोरं परत सायकल घेऊन येतात त्यांना आईला न्यायला. ते पाहिल्यानंतर तर मला असं मळमळून आलं एकदम. मग आता माझ्यातला कार्यकर्ता जागा झाला. मी म्हटले किमान वेतनाच्या विरुद्ध आहे, आपण याच्या विरुद्ध आंदोलन करू. मी त्याची बातमी देतो. नागपूरमधलं कोहीमधली घटना, म्हटलं मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 1.5 पैसा मजुरी, आपण बातमी करू त्याची. त्यातल्या 2 बायका आणि 1 पुरुष माझ्याजवळ आला. मला म्हणे, भाऊ तुझा होईल खेळ, तू करशील बातमी, पण त्याचा परिणाम काय होईल माहिती आहे का. म्हटलं काय. म्हणे आमच्या गावाचं काम निघून जाईल. म्हटलं म्हणजे. तर म्हटलं अहो लय गावं टपेल आहेत हे काम मिळावं म्हणून. कारण कुठं शेतात जायचं नाही, कुठं कंपनीत जायचं नाही, कुठंच जायचं नाही, घरच्या घरी काम आहे ना म्हणे. आम्ही घराच्या उठलो की समोर हा मांडव टाकला, इथून सकाळपासून मिरच्या खोडायच्या. समजा तू बातमी केली का मालक काय करणार, आमचे पोते उचलणार आणि दुसऱ्या गावात नेऊन टाकणार. मग आम्ही कुठं काम शोधायचं. त्यापेक्षा बरू दे, आम्हाला 100 रुपये रोज मिळतात आमच्या घरातले, आम्ही दोघं 4 काम करतो, 300-400 रुपये मिळतात. मरू दे ना, काय वाढतील पैसे पुढच्या काळामध्ये, तेव्हा तू काय उद्योग करू नको, तुझ्या वाटेने निघून जा. कसं समजावून घ्यायचं. त्या माणसांना मी भेकड म्हणू, भित्रे म्हणू, का संघर्षाला घाबरतात म्हणू, का अन्यायाविरुद्ध लढत नाही, काय म्हणू काय त्यांना मी. हे आजच्या ग्रामीण महाराष्ट्रातलं वास्तव आहे. आणि आपण कोणत्या पॅकेजच्या गप्पा मारतोय. एक महाराष्ट्र आज पॅकेजची चर्चा करतोय आणि दुसरा महाराष्ट्र आज 40 पैशाची वीट किंवा 1.5 पैशाची मिरची या पद्धतीचं वास्तव बघतोय. आणि म्हणून हे आज ग्रामीण महाराष्ट्रातलं वास्तव आहे. तुम्हाला सांग, मी असे अनेक व्यवसाय तुम्हाला सांगेल. भंगार गोळा करण्यात किती पैसे मिळतात, म्हैस भादरण्यामध्ये किती पैसे मिळतात, कानामध्ये मळ काढणारे भटके आहेत त्यांना किती पैसे मिळतात, असं प्रत्येकाचं स्टॅटिस्टिक माझ्याकडे. पण ते स्टॅटिस्टिक घेऊन करू काय मी. ना मी त्यांची मजुरी वाढवू शकत, ना मी त्यांच्या याचे स्किल त्यांचं डेव्हलप करू शकत नाही. काय करू काय मी. म्हणजे केस गोळा करणारे लोक आहेत समजा लातूर जिल्ह्यातले, ते जे आपल्या दारावर येतात ना, बाई केस देणार आणि ते भांडं देणार, बाई घरातले केस देणार आणि ते भांडे देणार. तर त्याचा सगळा व्यापार मी समजावून घेतला की ते केस पुढं कुठं जातात, ते हैदराबादच्या स्टुडिओमध्ये जातात. मग त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे नटनट्यांचे ज्या प्रकारचे केस त्यांना लागतात त्या प्रकारचे विग वगैरे तयार केले जातात. आणि त्याचा भाव किती असतो आणि यांना किती पैसे मिळतात, हा सगळा अभ्यास मी केला. तेव्हा गरिबांकडे शिक्षण नाही म्हणून कोणतंही कौशल्य नाही म्हणून त्यांना भांडता येत नाही. आणि अशा प्रकारचे विकेंद्रित व्यवसाय गरीब करत राहतात की ज्याच्यामधून त्यांना काहीच मिळत नाही. आणि म्हणून गरीब हे आळशी आहेत बुवा. म्हणजे ते शेतकरी आत्महत्याबद्दल बोलणारे आपल्यापैकी बरेच पंडित आहेत. लय आळशी लोक ते विदर्भातले नाहीच, ते घरात बसून राहतात. कसं काय होईल. अहो सकाळपासून रात्रीपर्यंत जरी हे कामं केले, मिरचीचं समजा मिरची खोडण्याचं काम 24 तास जरी केलं तर किती पैसे मिळणार त्याला मला सांगा ना. 400 मिरची. म्हणून आपल्या मध्यमवर्गांच्या ज्या गरिबांबद्दलच्या कल्पना आहेत ना, गरीब म्हणजे खूप आळशी असतात आणि गरिबांना काय कळत नाही, गरीब अरे समजून घ्या ना वास्तव काय. आज तुम्ही तुमच्या संघटित प्रयत्नाने तुमच्या कामाचे पैसे वाढून घेतलेत, पॅकेज निर्माण करून घेतले. तुम्ही 10 लाखाचं पॅकेज आहे माझ्या मुलाला, 20 लाखाचं पॅकेज आहे. पण या व्यवस्थेमध्ये अशी पण हरलेली माणसं आहेत की या माणसांच्या जगण्याचं काय करायचं. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे मी येतो. बोडबोधन नावाचं गाव आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये, ज्या गावामध्ये 26 आत्महत्या झाल्यात. 26 आत्महत्या एका गावामध्ये. आणि किती छोटं गाव आहे, एक 100-150 घराचं गाव असेल. कल्पना करा की एवढ्या गावातले 24 माणसं मेलेले आहेत आत्महत्या करून. पंडित रविशंकरांपासून, शरद पवारांपासून, राहुल गांधींपासून सगळ्यांनी त्या गावाला भेटी दिलेल्या आहेत. म्हणजे ते असं पर्यटन क्षेत्र झालेलं आहे ते बोडबोधन. त्या गावामध्ये मी पण गेलो आणि प्रत्यक्ष त्या कहाण्या ऐकल्या मी. अकोला जिल्ह्यामधले एक गाव आहे, त्या गावामध्ये 21 आत्महत्या आहेत. मी तर तरुण मुलांशी बोललो होतो. मी त्यांना असं म्हटलं की आमच्या शहरी भागात लोक असं म्हणतात ते दारू पिला की आत्महत्या, आणि लगेच लोक म्हणतात की दारू पिऊन मेला तरी आत्महत्या. काय खरं असतं का म्हटले. तो म्हटला, ते ज्याने उत्तर दिलं तो म्हटला, ते विष म्हणजे काय बासुंदीसारखं गोड असतं का.
विष प्यायचं डेअरिंग होत नाही माणसाचं म्हणे. त्यामुळे ते कुठून तरी आधी दारू पिऊन येतो आणि दारू पिल्यानंतर दारूमध्ये विष टाकून पटकन पिऊन टाकतो की जेणेकरून ती झिंग आली की त्याच्यामध्ये कळत नाही आणि मग ते तुमच्या पोस्टमार्टममध्ये दारू सापडते आणि लोक म्हणतात दारू पिऊन मेला म्हणून आत्महत्या. किती भयानक आहे मला सांगा ना हे वास्तव. अशा प्रकारच्या त्या शेतकऱ्यांचं जगणं. एकेका घरामध्ये 2-2 आत्महत्या पाहिल्यात. एका ठिकाणी मी काकाची आत्महत्या पाहिली आणि पुतण्याची आत्महत्या पाहिली. त्या बायका किती भकास पद्धतीने जगतात. मिल्की नावाचं गाव आहे, 2008 मागच्या वर्षीची आत्महत्या आहे. नांदेड जिल्ह्यामधल्या बिलोली तालुक्यातलं मिल्की नावाचं गाव आहे. त्या मिल्की गावामध्ये लातूरला शिकायला ठेवलेलं पोरगं घरी आलं आणि बापाला म्हणालं मी जाणार नाही, कारण आमच्या शाळेमध्ये आम्हाला अभ्यास द्यायला मोबाईल मागतात, मला अंगावर घ्यायला पांघरुणाला पैसे नाही आहेत आणि मला एकच ड्रेस आहे, मला 2 ड्रेस पाहिजे, मला स्वेटर पण घ्यायचं आहे, तर मला किमान 5-6 हजार रुपये तरी लागतील, ते तू दे, नाही तर मी जाणारच नाही शिकायला. 11वीला लातूरला हॉस्टेलला ठेवलेलं पोरगं. ते बापाने त्याला समजून सांगितलं, अरे या करडई विकल्या, तुरी विकल्या की आपण घेऊन टाकू, तू सध्या जा. ते पोरगं म्हटलं नाही मी नाही जाणार. राहा म्हणे मग चल. ते पोरगं म्हटलं राहतो मी. तर ते लेकरू तसंच तिथं बसून राहिलं घरी. बाप आपल्या शेताच्या कामात त्याला वाटलं राहिलं पोरगं राहील. त्या पोराला टेन्शन की तिकडं अभ्यास बुडतोय, हे करतोय ते करतो. आणि एक दिवस संध्याकाळी पोरगं सापडलं नाही. बापाची घाबरून गेला. सगळ्या गावात गावकऱ्यांनी शोधलं पोरगं कुठं सापडतंय. बापाला अंतःकरणातून कळलं. तो अंधारामध्ये बॅटरी घेऊन शेतामध्ये गेला. तर स्वतःच्या शेतामध्ये त्या 11वीतल्या पोरानं गळफास लावून आत्महत्या केली होती. त्या बापाला परत फिरायची त्याची हिंमत झाली नाही की गावकऱ्यांना आणि बायकोला कुठल्याही याने तोंड दाखवू की 4-5 हजार रुपये मी माझ्या मुलाला देऊ शकलो नाही. तो शांतपणे त्या झाडावर चढला. त्याने झाडावरून त्या मुलाचं प्रेत खाली काढलं. ते प्रेत खाली मांडून ठेवलं आणि त्याच दोराला, ज्या दोराला पोराने आत्महत्या केली, त्याच दोराला बापाने सुद्धा आत्महत्या केली. मी फेसबुकवर तो फोटो टाकला होता, सेन्सेशनल म्हणून फेसबुकने तो फोटो काढून टाकला. आजही माझ्या डोळ्यापुढचा तो फोटो हालत नाही. खाली पोरगं झोपलेलं आहे म्हणजे मृत्यूचं आणि वर बाप लटकलेलं आहे. 5-6 हजार रुपयासाठी फक्त 2 जीव जातात या महाराष्ट्रामध्ये. बीड जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्टची आत्महत्या आहे की शाळेमध्ये त्या काळात गणवेश दिले जात नव्हते. मला पांढरा शर्ट खाकी चड्डी घ्यायची. पोरगं मागं लागलं बापाच्या. बाप म्हटला अरे तू कार्यक्रमालाच जाते. म्हटलं मी कार्यक्रमालाच जाणार नाही, तू मला पैसे नाही देत ना, आमचे सगळे पोरं कपडे घालून आलेत रंगी, पांढरा शर्ट खाकी चड्डी, मी नाही जाणार. ते पोरगं गेलं नाही, रडत होतं ते झेंडावंदनाच्या वेळी. त्या बापाने शेतात जाऊन आत्महत्या केली की माझी ही एवढी लायकी नाही की माझ्या पोराला मी 300-400 रुपयाचं शर्टसुद्धा घेऊ शकत नाही. आणि मला लाज याची वाटते की ह्या महाराष्ट्रामधला बहुतेक मध्यमवर्ग आजही शेतकरी आत्महत्येची खिल्ली उडवतो. निर्लज्जपणे माणसं बोलतात की दारू पिऊन मेला तरी आत्महत्या, कसाही मेला तरी आत्महत्या. ते सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना एका इंग्लिश मीडियाच्या पत्रकारांनी टीव्हीवर त्यांना प्रश्न विचारला होता की डू यू थिंक शिंदेजी 1 लाख रुपये मिळतात म्हणून शेतकरी आत्महत्या करतात असं तुम्हाला वाटत नाही का? आणि ते शिंदे नेहमीच्या पद्धतीने हसले फक्त. हा नाही, ऐसा नाही, ऐसा नाही. काय पायातली चप्पल काढून उत्तर द्यायला पाहिजे होतं त्या प्रश्नाचं. त्या पत्रकाराला म्हणायला पाहिजे तुला 20 लाख रुपये देतो, करतो आत्महत्या तू? इतकं भीषण महाराष्ट्रामध्ये आहे की आम्ही आत्महत्या मान्यच करायला तयार नाही. 1 लाख मिळतात म्हणून माणसं आत्महत्या करतील, खरं तरी वाटतं तुम्हाला? काल साताऱ्यामध्ये एक मुलगी मला भेटली. तिने मला ओळख झाली माझी. ती एका विषयावर अभ्यास करते. तर मी आपलं सहज तिला विचारलं, म्हटलं ताई काय करते तू, कुठली आहेस तू? तो मी विदर्भातली. म्हटलं वडील काय करतात? ती म्हणती 2 वर्षापूर्वी वडिलांनी आत्महत्या केली. PhD करणारे मुलीचे वडील. म्हटलं मग तुम्ही बहीण भाऊ किती? ते म्हणे आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ आहे. म्हटलं आता बाकीच्यांचं कसं? ती म्हणे मीच सगळ्यात मोठी आहे. ती पोरगी लग्नही करणार नाही लवकर कारण पगार चालू आहे. आपण जर गेलो तर मग घरचं काय होईल? म्हणजे असं हलवून जातं की कळतच नाही. त्याची आई 100 रुपयाच्या या रोजगारावर कसं काय कुटुंब करणार, कसे लग्न करणार पोरींचं, कसं शिक्षण करणार, कसं कर्ज फेडणार? 3 बँकांचं कर्ज आहे तिच्या वडिलांवर आजही, 9 का 10 लाखाचं कर्ज आहे. म्हटलं नोटिसा म्हणे, बँकेच्या नोटीस आता यायला लागल्या, फक्त आत्महत्या झाल्यावर 6 महिने थांबल्या परत नोटिसा सुरू झाल्या. म्हणजे शेत पण विकून टाकायचं त्यासाठी. या ग्रामीण महाराष्ट्राचे दुःख दूर होतील की होणार नाहीत, पण चर्चा तर करून यार आपण.
पण आज आम्ही चर्चासुद्धा करत नाही ना. आमच्याकडे तो खरा तर ह्या असल्या फालतू विषयांवर आमचं सगळं इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि हे सगळे मीडिया आणि आमचं समाजमन आणि आमचं सोशल मीडिया, याची टिंगल कर त्याची टिंगल कर, याच्यावर सगळं चाललं. होती का गंभीरपणे चर्चा आमच्या सोशल मीडियावर, माध्यमांमध्ये होती का या प्रश्नांवर चर्चा? एखादा कुठेतरी चॅनलवर असतो, एखादा कुठेतरी पत्रकार असतो, तो गांभीर्याने याच्यावर लिहितो. बाकीचं काय मला सांगा ना. बाजारपेठा फुलल्यात आणि हे झालं आहे, ऊन किती प्रचंड आहे, हे किती किती, बाजारात कूलरची विक्री वाढली. हे काय प्रकार आहे? पाऊस पडला, जरा हायसं वाटलं, फक्त मध्यमवर्ग डोळ्यापुढे लिहून सगळं चाललं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की गंभीरपणे या सगळ्या प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे. आणि म्हणून या विषयाचा मी अभ्यास ग्रामीण भागामध्ये फिरून करतो. शासकीय योजनांची काय परिस्थिती आहे? आता गरिबांबद्दल मी खूप बोललो. मिळतात का गरिबांना शासनाकडून लाभ मिळत आहेत का? आज अशी परिस्थिती आहे की सगळी सरकार आज आर्थिकदृष्ट्या कोलमडलेली आहेत. माझ्यावर खूप टीका होते की मी पगाराबद्दल सातत्याने कर्मचाऱ्यांचे बोलतो म्हणून. पण माझ्या डोळ्यापुढे तो कर्मचारी नसतो, माझ्या डोळ्यापुढे पूर्ण महाराष्ट्र असतो. आजही महाराष्ट्राचं स्टॅटिस्टिक तुम्हाला सांगतो की 10 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर. आणि महाराष्ट्रामध्ये आज पगार, पेन्शन आणि कर्जावरचं व्याज भरण्यामध्ये आज किमान 55% रक्कम खर्च होते. म्हणजे 100 रुपयातले 55 रुपये फक्त यासाठी खर्च होतात. महाराष्ट्राची परिस्थिती खूप चांगली आहे, कारण आपल्याला मुंबईकडून मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू मिळतो, म्हणून आपण $1 ट्रिलियन चाललो आहे फडणवीसांच्या भाषेमध्ये. पण आसामसारखं राज्य, मेघालयसारखं राज्य, जे दक्षिणेकडचे राज्य, उत्तरेकडचे राज्य की ज्यांच्याकडे इंडस्ट्रीचा त्यांना फार महसूल मिळत नाही, तिकडे 70% रक्कम या पगारावर जाते, पगार, पेन्शन आणि कर्जाचं व्याज. मग 30% रक्कम उरली, मग 30%मध्ये काय करायचं? काढा कर्ज आणि भरा कर्जाचं व्याज. ती रक्कम अजून वाढत चालते. आज सरकारकडे पैसा नाही, वस्तुस्थिती आहे. मी सरकारची बाजू घेत नाही आहे, वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो आहे. आणि राज्यकर्ते असे झालेत की लोकानुरंजी योजना, मोठ्या प्रमाणावरच्या योजना द्यायच्या. मग ती लाडकी बहीणसारखी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, त्या योजना मोठ्या प्रमाणात द्यायच्या. इकडे पगार वाढवायचा, पेन्शन वाढवायचा, 7वा आणि 8वा वेतन आयोग द्यायचा. आणि त्याच्यातून एका वर्गाची सहानुभूती मिळवायचं, त्या वर्गाची मतबँक फिक्स करायची. आणि दुसऱ्या बाजूला मात्र वस्तुस्थिती अशी आहे की त्या रकमेमधून या प्रकारचा विकास तुम्ही कसा करणार? आणि मग छोटं छोटं काहीतरी असतं की मग कोंबड्या द्या, बकऱ्या द्या, या पद्धतीच्या विकास योजना. आज कृषी विभागाचा ऑनलाईन करा तुम्ही, मग तुम्हाला विहीर मिळेल, मग हे काहीतरी मिळेल, अशा पद्धतीच्या योजना. ग्रामीण भागातल्या गरिबांची परिस्थिती इतकी भीषण आहे की तुम्ही ओरिसातला तो फोटो पाहिला त्या दिवशी की बँकेनं मृत्यूचा दाखला मागितला आणि मृत्यूचा दाखला नसल्यामुळे त्या भावाने बहिणीचं प्रेत जमिनीतून उकरून काढलं आणि त्या खांद्यावर घेऊन तो त्या बँकेमध्ये गेला. सेन्सेशनल स्टोरी म्हणून सोशल मीडियात फिरली दिवसभर ती. पण ग्रामीण भागामधल्या माणसांची परिस्थिती अशीच आहे ना. आपल्याला असं वाटतं काय सोपं आहे ना, त्याने मग ऑनलाईन मृत्यूचा दाखला काढून द्यायला पाहिजे होता. एवढं सोपं आहे ग्रामीण भागातल्या माणसासाठी? ही नोकरशाही ग्रामीण भागातल्या माणसांशी कसं वागते याचं एक उदाहरण देतो तुम्हाला, हसू येईल कदाचित. पी साईनाथच्या पुस्तकामध्ये तो प्रसंग आहे की ओरिसामध्ये एक आदिवासी जमात आहे आणि त्या जमातीसाठी एक निधी मंजूर झालेला होता. पण अधिकाऱ्यांच्या असं लक्षात आलं मार्च एंडला की त्या जमातीची घरच नाहीत आपल्या एरियामध्ये, फक्त एकच कुटुंब आहे आणि रक्कम आहे 17 लाख. आता माझ्यासारखा प्रामाणिक अधिकारी असतं तर मी काय केलं असतं, त्याला म्हटलं असतं, त्याला बोलवलं असतं, बाबा तुला काय काय लागतं, ठीक आहे 5 लाख रुपये तुझ्यावर खर्च करतो, जे 12 लाख आहे ते सरकारकडे भरून देतो. मग जर ते कॅश करणार नसेल तर मग अधिकारी कसले? त्यांनी त्याला बोलवलं, म्हणे अरे तुमच्या जातीचं एकच घर आहे, काय करायला पाहिजे तुझ्यासाठी? तो म्हटलं साहेब माझी विहीर आहे ना, माझी विहीर जर तुम्ही त्याच्यामध्ये माती पडली खूप, ती विहीर जर त्यातला गाळ काढून दिला आणि विहीर जर बांधून दिली ना आणि मोटार बसून दिली ना, मी एकदम बागायती शेती करेल, तेवढं फक्त करून द्या साहेब आपलं, मी लगेच सगळं करतो. अधिकारी म्हटले त्यात काय मार्जिन आहे आपल्याला, विहीर बांधण्यात काय मार्जिन आहे? अधिकाऱ्यांनी पूर्ण चिंतन केलं की या गरिबाचं कसं कल्याण करता येईल. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की 17 लाख खर्ची पडण्यासाठी रस्ता बांधणं एवढाच एक मार्ग आहे. त्यांनी 3 किलोमीटरचा रस्ता त्याच्या घरासमोर बांधला आणि तिथं बोर्ड लावला की या जमातीच्या कल्याणासाठीच्या निधीतून हा रस्ता मंजूर करण्यात आला आहे.
पीस साईनाथनं फोटो असा टाकला आहे की त्या ओट्यावर तो माणूस असा बसला आहे आणि ते रस्त्याचं बांधकाम चालू आहे, खाली रस्ता आहे असा, आणि तो रस्त्याकडे असं पाहतो आहे की रस्त्याचं आता करायचं काय नेमकं. आणि गावातले लोक त्याची चेष्टा करतात, अरे तुझा रस्ता आहे, जाऊ नको तुझ्या रस्त्यावरून, अशा पद्धतीने ते चेष्टा करतात. एवढं एकच उदाहरण तुम्हाला सांगतो, भारतीय नोकरशाहीची मानसिकता दाखवायला पुरेसं आहे की कमिशन, टक्केवारी याच्या पलीकडे कशातच इंटरेस्ट नाही. आणि म्हणून एक तर सरकारकडे पैसा नाही, आणि जो पैसा आहे तो फक्त रस्त्यांवर टाका, हायवे बांधा, महामार्ग बांधा, मेट्रो बांधा, हे बांधा, त्याच्यावर खर्च करा. कर्ज घ्या, ती जागतिक बँकेकडून घ्या, बुलेट ट्रेन आणा, मुंबई अहमदाबादची बुलेट ट्रेन आणा, हे आणा ते आणा. ह्या विकासाचे प्रतिमान आहेत किंवा विकासाचे या प्रकारचे मॉडेल आहेत. मग आता प्रश्न असा आहे की कोंडी फुटायची कशी, ही कोंडी फुटायची कशी, की एकीकडं असा एक मध्यमवर्ग निर्माण झाला आहे. आज भारतामध्ये मध्यमवर्गाची संख्या 44 कोटी आहे साधारणपणे, म्हणजे 44 कोटी लोक हे मध्यमवर्गात सरकले, तुमच्या माझ्यासारखे. ती संख्या 50 कोटीपर्यंत जाईल असं आपण समजूया 4-5 वर्षामध्ये. पण जेवढा मध्यमवर्ग वाढतोय तेवढी त्याची दादागिरी वाढून राहिली. तो मध्यमवर्ग आपल्या शहरासाठी जास्तीत जास्त निधी खिचून आणतोय. मिरजचे लोक असं म्हणतात की ते ट्रॅफिक खूप वाढली ना, मग ते बायपास नीट बांधा तुम्ही, ती ट्रॅफिक वाढली ना मग इथं ब्रिज टाका. आणि लोकप्रतिनिधीसुद्धा त्याच पद्धतीनं त्यांच्या आवाजात मिसळून हे झालंच पाहिजे, आमच्याकडं बायपास बांधला पाहिजे, आमच्याकडे हे आलं पाहिजे. काही दिवसांनी मिरजलासुद्धा मेट्रो येईल तुम्हाला सांगतो. तेव्हा माझा उल्लेख करा की सरांनी तेव्हा ते मांडलं होतं, बरोबर, दूरदर्शीपणे दृष्टिकोनाने. हे काय विकासाचं मॉडेल आहे. आणि यातलं दुर्दैव तुम्हाला सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी संसदेत जो वाद झाला की लोकसभेच्या जागा वाढवायच्या का वगैरे, तर ते होणार आहे. तुम्हाला सांगतो 2026 साली या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आता याच वर्षी 288 ज्या जागा आहेत त्या 288 जागांचं रिशफलिंग होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, लोकसंख्येच्या प्रमाणात त्या जागा वाटल्या जाणार आहेत. आज महाराष्ट्राचं नागरीकरण जे नागरीकरण ते आज 51% गेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज 51% लोक शहरात राहतात, 51%. आणि हे विकासासाठी चांगलं मानलं जातं. शहरात जेवढे लोक वाढतील तेवढं विकास वेगाने होतो. चीनचं जे नागरीकरण आहे ते आपल्यापेक्षा चांगलं आहे. कारण चीनने काय केलं की नागरीकरण केलं, छोट्या छोट्या खेड्यातले टेकडीवरचे लोक खाली आणले आणि नागरीकरण केलं. माझी नागरीकरणाबद्दल तक्रार नाही, माझी तक्रार ही आहे की ज्या प्रमाणात नागरीकरण वाढेल त्या प्रमाणात गरिबांकडचं दुर्लक्षसुद्धा वाढणार आहे. याचं कारण शहरी भागातल्या आमदारांची संख्या वाढणार आहे. म्हणजे तुमच्याकडे काय होणार आहे, आटपाडी, जत वगैरे इकडचे मतदारसंघ कमी होतील आणि मिरज वगैरे या भागातले शहरी भागातले मतदारसंघ वाढतील. याचा परिणाम काय होईल, तुम्हाला तुमच्या काय पोटात दुखतं, आमचे मतदारसंघ वाढले तर आमचा विकास होईल. माझी तक्रार ही आहे की महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये जर 288 पैकी जर 150 आमदार हे शहरी भागातले असतील तर त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची चर्चा विधानसभेत कोण करेल? कोण करील त्या मिरच्या खुरणाऱ्या बायकांची चर्चा? कोण करील जे दुःख महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये मी पाहिलं आहे, आदिवासी भागामध्ये, त्यांच्या दुःखाची चर्चा विधानसभेमध्ये कोण करेल? विधानसभेमध्ये हेच आवाज उठतील की ट्रॅफिक जाम होते, बायपास बांधा, ट्रॅफिक जाम होते, ब्रिज बांधा, ट्रॅफिक जाम होते, मेट्रो बांधा. याच्या पलीकडे चर्चा होणार नाही. आमच्याकडे उद्यानं बांधा, आमच्याकडे या गोष्टी करा, हेच फक्त चर्चा सुरू होईल. मध्यंतरी ज्यावेळी महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, बघा मी किती बारकाईने वर्तमानपत्र वाचतो, ज्यावेळी महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली तेव्हा महाराष्ट्रातल्या नगरविकास मंत्रालयानं एक आदेश काढला होता की महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरातल्या बागेला 1 कोटी रुपये दिले जातील. नगरपालिका क्षेत्रातल्या बागेसाठी जर 1-1 कोटी रुपयाचा निधी खर्च केला जात असेल तर मला सांगा की शेती किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींसाठी तुम्ही कधी खर्च करणार आहात? आणि म्हणून शहरामधला आपला जो मध्यमवर्ग आहे, जो आपला मतदार आहे, त्या मतदाराला खुश करण्यासाठी आज राज्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. आणि म्हणून महापालिका, नगरपालिका निवडणुकांची डिबेट सगळे तुम्ही ऐका की हे करायचं, ते करायचं, तर आम्ही असं करू, तुमच्यासाठी तसं करू, ती मिसिंग लिंक तयार करू, ट्रॅफिक जाम कमी करू. आणि मग शहरी भागामध्ये असं झालं आहे की शहरी भागामध्ये गर्दी वाढत चाललेली आहे. कारण ग्रामीण भागातला रोजगार कोलमडून पडलेला आहे.
खेड्यातली माणसं शहरामध्ये येऊन राहिलेली आहेत. शहरामधल्या झोपडपट्ट्या वाढत आहेत, गरिबी वाढते, ब्रिज खाली राहणाऱ्या लोकांची संख्या वाढते आणि मग गर्दी कमी करण्यासाठी सरकार परत नवा खर्च करतं आहे. पुन्हा सुविधा निर्माण झाल्या की त्या ब्रिज खाली परत लोक राहिले आहेत. या सगळ्या दुष्टचक्रामध्ये म्हणजे महात्मा गांधीजी म्हटले होते की आमची खेडे तुम्ही बळकट करा, खेडी समृद्ध करा. पण आम्ही खेड्याकडे लक्ष दिलं नाही आणि या शहराचं नियोजन आम्ही करू शकत नाही. आम्हाला शहरं नीट हाताळता येत नाहीत आणि खेडे नीट हाताळता येत नाहीत. त्यामुळे खेडे आज ओस पडत चाललेले आहे. खेड्यातून जास्तीत जास्त माणसं शहरामध्ये येत आहेत आणि हे जे नागरीकरण आहे, ह्या नागरीकरणामुळं सरकारला इथून पुढे जास्तीत जास्त खर्च शहरांवर करावा लागणार आहे. आणि ग्रामीण भागामधला आवाज जो आहे तो आवाज मात्र ग्रामीण भागामध्ये विरला जाणार आहे, कारण आमचे आमदारच ग्रामीण भागाचे विधानसभेमध्ये नसणार. आमच्या बाजूने मीडिया बोलणार नाही, कारण मीडियाला त्यांचा ग्राहक सांभाळायचा आहे. आमच्या बाजूने चित्रपट बोलणार नाही, कारण त्यांना गल्ला कमवायचा आहे. आमच्या बाजूने सोशल मीडिया बोलणार नाही, कारण त्यांना मनोरंजन करायचं आहे. या दुष्टचक्रामध्ये मार्ग काय काढायचा याने मी अस्वस्थ आहे. मी नेहमी असं म्हणतो की माझ्यासारख्या माणसाला ओरडल्याचं समाधान मिळतं. म्हणजे लोकशाहीचा सर्वात मोठा फायदा काय येतं, कोणत्याही प्रश्नावर ओरडता येतं. आणि तोटा काय येतं, त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजे आज ओरडल्याचं समाधान आहे ना. म्हणजे आज इथून जाताना काय मी म्हणणार की आज मी फार छान बोललो, तुम्ही पण म्हणणार काय बोलले सर जबरदस्त, पुढं काय. म्हणजे साने गुरुजी जेव्हा भाषण करायचे तर साने गुरुजी असे तळमळून बोलायचे आणि भाषण संपल्यावर असं अंधारात कुठेतरी जाऊन उभे राहायचे. लोक त्यांना शोधून काढायचे आणि म्हणायचे गुरुजी काय बोलले आज तुम्ही. ते गुरुजी असे खांद्यातून म्हणायचे अरे चांगलं बोलून होणार काय, तू येणार आहे का तुरुंगात स्वातंत्र्याच्या, करणार आहेस का काही स्वातंत्र्यासाठी तू, म्हणून ते चांगले भाषण ऐकून काय करणार आहात तुम्ही. तर ते साने गुरुजींना शोभायचं या पद्धतीचं चिडून बोलणं. मला हाच प्रश्न पडतो की आपण काय करणार आहोत या माणसांसाठी. फक्त 15 व्याख्यानातलं ते हिरम सरांचं व्याख्यान काय जबरदस्त वेगळंच होतं, काहीतरी तोंडी लावण्यापुरतं आपलं फक्त व्याख्यानाची आपण चर्चा करणार आहोत का. आपण काय करणार आहोत. आपण या आजूबाजूच्या मिरजच्या आजूबाजूच्या खेड्यांमधल्या लोकांसाठी काय करणार आहोत का. मिरजमधल्या शहरी गरिबांसाठी आपण काय करणार आहोत का. प्रत्येक प्रश्न असा काळीच चिरत जातो. तुम्हाला सांगतो, माझं आता बालविवाह पुस्तक आलं मधल्या काळामध्ये 23% बालविवाह होतात. खरं वाटतं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 23%. 4 लग्नातलं 1 लग्न बालविवाह आहे महाराष्ट्रात. कुणी थांबवायची हे लग्न. 4 लग्नातलं 1 लग्न म्हणजे मिरजमधले पण लग्न आहेत ना त्याच्यामध्ये. ही प्रत्येक आकडेवारी काळीच चिरत जाते तुम्हाला सांगतो. आणि जसजसं आपण आकडेवारीत बोलायला लागतो तसंच म्हणतात काय अभ्यास आहे सरांचा. आपण काय काढी लावायचे का त्या अभ्यासाला. प्रश्न सुटण्याचा आहे ना, ते जगण्याच्या मार्गाने काय करायचं काय त्या माणसांचं. आणि म्हणून ही जी हताशा आहे, मला कधी कधी असं वाटतं की मी ते उगाच झक मारली आणि ते अभ्यास केला असं कधी कधी वाटतं. कारण आपण करू काही शकत नाही ना. मी काही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही, मंत्री नाही. मी आज ज्या गावांमध्ये जाऊन आलो, ज्या 125 गावांमध्ये जाऊन दुःख पाहून आलो, तर मी उगाच माझा व्याप वाढून गेला, दुःख वाढून घेतले. चांगलं सुखाने जगत होतो, कविता लिहित होतो, हे लिहित होतो, ते लिहित होतो, पेपरला लिहित होतो, टी व्हीवर जात होतो. पण आज मी जेव्हा एकटा असतो तेव्हा मला अस्वस्थता येते की या माणसांचं काय करायचं काय. या माणसांचं मला जी भेटलेली माणसं आहेत ते अशी कुठेतरी वर हात घालायची. त्यांना असं वाटायचं तुम्ही सरकारचा माणूस आहे. म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशवीतून त्या वरून त्या झोपडीत लागलेलं ते कागद काढायचे आणि म्हणायचे साहेब ही पहा ना, ही जागा माझ्या नावावर नेऊन राहिली, काहीतरी करा ना साहेब. मग ती एक बाई म्हणायची मला ते संजय गांधीचं पेन्शन नाही मिळून राहिले. एखादी बाई म्हणायची साहेब ते माझं रेशन कार्ड नाही होत बरं का, काहीतरी करा ना. मी आपला म्हणायचो हो नक्की करतो. आज माझी हिंमत नाही ते 125 गावांमध्ये जाण्याची, कारण ती बाई मला हा प्रश्न विचारणार आहे साहेब तुम्ही आले होते पुढं काय झालं त्याचं. आणि म्हणून गरीब आज त्यांचे दुःखसुद्धा सांगत नाही. तुम्हाला सांगतो म्हणजे आज जर तुम्ही गरीब वस्त्यांमध्ये गेले त्यानंतर काय होणार आहे सांगून तुम्हाला साहेब, आमचं शेवटी आम्हालाच निपटावं लागणार. आणि म्हणून शहरी भागातला जो गरीब आहे, आज ग्रामीण भागातला जो गरीब आहे, याच्यासाठी आपण काय करणार आहोत हा मला पडलेला प्रश्न आहे. पण शेवटी मला फक्त थांबताना एवढं वाटतं की महात्मा गांधींचं एक जे वाक्य आहे की 1 स्टेप इज इनफ फॉर मी. गांधीजी असं म्हणायचे की 1 पाऊल चाला तुम्ही, फक्त 1 पाऊल चाला. मग माझ्या मर्यादेत मी काय करू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे. ठीक आहे, जगाची मी दारिद्र्याची आकडेवारी तुम्हाला सांगाल, भारताची सांगाल, महाराष्ट्राची सांगाल, करायचं काय ते. त्यापेक्षा 4 गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद आपण निर्माण करू शकतो का. काय काय करता येईल आपल्याला. अगदी घरातल्या मोलकरणीपासून सुरुवात करा ना. जून महिन्यामध्ये मोलकरणीच्या पोराला पुस्तकं आहेत का, वह्या आहेत का, शैक्षणिक साहित्य आहे का, चपला आहे का, छत्री आहे का. वॉचमन आहे तुमच्या बिल्डिंग बाहेरचं, त्याचं घर कुठेतरी UP मध्ये असेल, आहे का त्याच्या कुटुंबाकडे तुमचं लक्ष.
ड्रायव्हर असेल, बागकाम करणारा माली असेल, यांच्यासाठी करणार आहोत का आपण काही? मला असं वाटतं की ही कृतिशीलता आपल्यामध्ये आली पाहिजे. किंवा जे काही चांगले सजग लोक आहेत की ज्यांचा ग्रुप आहे, त्यांनी झोपडपट्ट्या दत्तक घेतल्या पाहिजेत. की मिरजच्याकडेच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत, या झोपडपट्ट्यांमध्ये आपण एखादा बालसंस्कार वर्गासारखं किंवा ज्याला आपण बालभवनासारखा उपक्रम करू शकतो का? शनिवार रविवारतीच जायचं किंवा रोज संध्याकाळी तिथली मुलं एकत्र करायची, त्यांच्या अभ्यासाची काळजी करायची, त्यांच्या अभ्यासाची चर्चा करायची. मग त्या मुलांसाठी एखादी मध्यवर्ती जागा घ्यायची, त्या मध्यवर्ती समाज मंदिरामध्ये, त्या कारण घरात जागा नाही, बाप दारू पिऊन होतो, मग त्या पोरांच्या अभ्यासाची सोय करणं. मग जे 10वीच्या पुढचे त्यांना 12वीला मदत करणं, 12वीच्या पुढचे त्यांना उच्च शिक्षणाला मदत करणं. म्हणजे फक्त शिक्षणावर जरी लक्ष आपण केंद्रित केलं झोपडपट्ट्यांमधलं, तरी ती पिढी आपण बाहेर काढू शकतो. बालविवाह कोणी करायला लागलं तर बालविवाह करू नका. त्या झोपडपट्ट्यांमध्ये आपण प्रवेश मिळवले पाहिजेत. ते काही जाऊन तुमचं कोणी ऐकणार नाही, तिथं जाऊन हळूहळू काम उभं केलं पाहिजे. आणि मग तिथे जाऊन मध्ये बायकांचे बचत गट उभे करणं, बायकांच्या रोजगाराला मदत करणं, व्यसनमुक्तीवर काम करणं, अशी एक झोपडपट्टी घेऊन काम करा ना, तसं आपल्याला करता येईल. किंवा काही खेडे दत्तक घ्या. समजा आता छोटी छोटी गावं आहेत, एखादं गाव दत्तक घ्या, त्या गावांमध्ये जाऊन त्या सगळे प्रश्न हाताळायचे, तिथल्या शिक्षणावर काम करायचं, आरोग्यावर काम करायचं. माझं म्हणणं, शनिवार रविवार जरी तुम्ही दिला तरीसुद्धा आपण ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये काहीतरी घडू शकतो. पण जोपर्यंत तुम्ही जात नाही ना तिथं, तोपर्यंत काहीच होणार नाही. मी नोकरी करून ही सगळी कामं केली आहेत. म्हणजे अनेकांना असं वाटायचं की मी वर्गावर काय करतो, असा प्रश्न पडायचा की एवढं कसं काय. तर मगाशी माळी सर पण म्हणत होते. तर सांगण्याचा मुद्दा असा की वेळ काढावा लागेल ना आपल्याला. शनिवार रविवार हा जो आहे किंवा नोकरीतला जो रिकामा वेळ आहे, सुट्ट्या आहेत, याचा वापर आपण करू शकतो. संध्याकाळ त्यासाठी आपण वापरू शकतो, सकाळ आपण त्यासाठी वापरू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की इथून उठताना किमान एका तरी गरिबाचा चेहरा आनंदी करण्यासाठी मी काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. गरिबांसाठी काम करायला गडचिरोलीतच गेलं पाहिजे असं काही नाही. ती गरिबी तुमच्या कडेला पण आहे, तुमच्या आजूबाजूला आहे. महिलांच्या उद्योगाला तुम्ही मदत करू शकता. मी स्वतः विधवा महिलांवर काम करतो. ह्या विधवा महिला आहेत, परित्यक्ता महिला आहेत, घटस्फोटित महिला आहेत. या महिलांच्या रोजगाराला तुम्ही मदत करू शकता, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकता, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण लक्ष घालू शकतो. तर या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या मला महत्त्वाच्या वाटतात. शेवटी मला फक्त महात्मा फुलेंची आठवण येते. याचं कारण असं की हे महात्मा फुलेंचं 200वे जयंती वर्ष आहे. महात्मा फुलेंचे 200वे जयंती वर्ष आहे. तर महात्मा फुलेंच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगून मी थांबतो की महात्मा फुले एकदा मुंबईला गेले होते आणि घोड्याच्या बग्गीतून चालले होते. तर पलीकडून एक लग्नाची मिरवणूक चालली होती. त्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये फुलेंना त्या बग्गीतल्या त्यांच्या मित्राला फुलेंनी विचारलं की कसली मिरवणूक आहे. ते म्हणे की ती लग्नाची मिरवणूक आहे आणि त्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये ती देवदासीचं लग्न येते. म्हणजे काय, तर तिचं लग्न देवाशी लावलं जातं. आपल्याकडे त्या प्रथा तुम्हाला माहीत आहेत, कर्नाटक बॉर्डरवरच्या वगैरे अशा. महात्मा फुलेंना इतकं वाईट वाटलं. आता मी असतो तर काय केलं असतं, एक तर फेसबुकवर मी त्याचा तो फोटो काढला असता त्या लग्नाचा आणि फेसबुकवर टाकला असता. किती वाईट प्रथा आहेत. महात्मा फुले म्हणाले की अरे आपल्याला गप्प बसून कसं चालेल. आणि महात्मा फुलेंनी त्या मित्राला ती बग्गी पोलीस स्टेशनला घ्यायला लावली. पोलीस स्टेशनचा पोलीस अधिकारी घाबरला. तो म्हटलं मी नाही हे करू शकत. म्हणे कोण करू शकतो. म्हणे आमचे पोलीस कमिशनर करू शकतात. महात्मा फुले पोलीस कमिशनरकडे गेले आणि त्यांनी ते लग्न थांबवलं. फुले इथंच थांबत नाहीत. फुलेंनी दीनबंधूमध्ये लेख लिहिला देवदासींच्या लग्नाबाबतचा आणि त्याच्यानंतर फुलेंनी ब्रिटिश सरकारला पत्र लिहून देवदासीची प्रथा थांबवा यासाठीचं निवेदन दिलेलं आहे. मला असं वाटतं की महात्मा फुलेंचं महात्मेपण किंवा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचं मोठेपण इथं असतं की अस्वस्थता आपल्याला येत नाही का, आपल्याला पण येते ना. त्या अमेरिका आणि त्या इराणच्या युद्धामध्ये लहान मुलं मेल्यानंतर मलाही वाईट वाटलं, तुम्हाला पण वाईट वाटलं. देशामधलं जे जे वाईट दिसतं ते पाहिल्यानंतर आपल्यालाही वाईट वाटतं. पण आपली जी संवेदना आहे ती फक्त चर्चा करून थांबते आणि कार्यकर्त्याची जी किंवा महात्म्यांची जी करुणा आहे ती करुणा कृतीमध्ये परावर्तित होते. मला असं वाटतं की हे जे दुःख आहे, दैन्य आहे, आजूबाजूचं जे जे वास्तव आहे ते बदलण्यासाठी आजपासून मी काय करील याचा आपण विचार केला पाहिजे. आज काहीच सांगू नका, काहीच ठरवू नका, पण एक करा की किमान आधी दारिद्र्याचं दर्शन घेऊन या. महात्मा गांधी जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा गोपाळकृष्ण गोखलेंना त्यांनी विचारलं की मी नेमकं काय करू. तेव्हा गोपाळकृष्ण गोखले त्यांना असं म्हणाले की पहिल्यांदा भारत तू पहिल्यांदा बघितलं पाहिजे. ज्या माणसांमध्ये तुला काम करायचं त्या माणसांमध्ये जाऊन त्यांची दुःख तू समजावून घेतली पाहिजेत. आणि आपण गांधी पिक्चरमध्ये पाहतो ती
गंगेवरून जाणारी रेल्वे, महात्मा गांधी त्या रेल्वेच्या दारामध्ये उभे आहेत. आणि जेव्हा महात्मा गांधींनी मोहनदास करमचंदनी जेव्हा हा संपूर्ण भारतातलं दुःख पाहिलं, तेव्हा त्यांचं रूपांतर महात्मा गांधींमध्ये झालं. आणि म्हणून जोपर्यंत या दारिद्र्याचं दर्शन आपण घेत नाही, स्वामी विवेकानंद दरिद्री नारायण हा शब्द वापरतात, ह्या दारिद्र्याचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि म्हणून कधीतरी रविवारच्या दिवशी आटपाडीमध्ये जा, कधीतरी जतमध्ये जा, कधीतरी मानमध्ये जा, कधीतरी खटावमध्ये जा, कसे ते मेंढपाळ जगतात, त्यांचं जगणं काय, या प्रकारचं वास्तव एकदा बघितल्यानंतर मग आपल्याला समजेल काय काम केलं पाहिजे. मिरजमधल्या झोपडपट्ट्यांमध्ये जा आणि मग आपल्याला समजू शकेल की आपण नेमकं काय केलं पाहिजे. आणि म्हणून 101 वर्ष या गावामध्ये व्याख्यानमाला चालू आहे. पण ही व्याख्यानमाला जर आम्हाला कृतिशील करणार नसेल, आम्ही फक्त बौद्धिक मनोरंजन म्हणून सामाजिक प्रश्नांकडे बघणार असू, तर त्याच्यामधून काहीच निर्माण होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या ज्ञानाला आणि या ज्ञानाच्या महोत्सवाला जर कृतीची जोड मिळाली तर मला असं वाटतं की हे अधिक सुंदर असेल. प्रश्न आहेत, अस्वस्थ करणारे प्रश्न आहेत, पण माझ्यापुरतं मी काय करू शकतो याचं इतकं जर आपण केलं तर मला असं वाटतं की श्रीमंत महाराष्ट्रातला गरीब महाराष्ट्र हा नक्कीच पुढच्या काळात श्रीमंत महाराष्ट्राच्या दिशेने जाऊ शकेल. धन्यवाद. सर, एकांनी चिठ्ठीवर प्रश्न लिहून दिला आहे, शासनाच्या लाडकी बहीण योजनेतून गरिबी हटली असे समजायचे का? आता सरांनी बऱ्यापैकी उत्तर दिलेलं आहे असं मला वाटतं. आणि कुणाला प्रश्न असतील तर पुढे येऊ शकताय, माईक आहे आपल्याकडे. येस. हॅलो सर, नमस्ते सर. ह्या सगळ्यांचं करायचं काय, हा तुम्ही जो म्हटलात माझ्या अकलेचं किंवा मला मिळालेल्या ज्ञानाचं, तुम्ही म्हटलात की आपण छोटे छोटे प्रयोग करत गेलं पाहिजे. मी माझ्या बाबतीत एक प्रयोग केला की जो तुम्ही वीटभट्टीचं सांगितलात, तर वीटभट्टीमध्ये असे दोघंच ती काम करत नाहीत, त्यांच्यावर त्याची 2 मुलं असतात. जनरली तो मालक दोघं नवरा बायको असतील तर त्यांना काम देतच नाही. त्यांना एखादं लहान मुलं असेल तर लवकर काम देतो आणि मग ती 4 जण काम करतात. आणि तुमचे प्रयोग मी पुस्तकातून पण ऐकलेत, वाचलेत. पण आम्ही झोपडपट्टीमध्ये किंवा त्या वीटभट्टी शाळावर त्या मुलांना शिकवण्यासाठी गेलो तर ते मालक पाठवत नाहीत त्या मुलांना. मग त्याचं काय करायचं, हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, तुम्ही जो ऊसतोड मजुरांचा सांगितलात, ते मी शाळेत जाताना बघितलं की 2 मुली त्या शेतातच जे पाणी येतं ते पाणी भरून प्यायला नेत होते. मी त्यांना विचारलं की तुम्ही पाणी हेच पिता का, तर ते म्हटले होय आम्ही हेच पितो. मग मी त्या मुकादमाकडे गेलो. त्याच्यानंतर त्या कारखान्याच्या जे कामगार कल्याण मंडळ आहे तिथे गेलो. तिथून काहीच उत्तरं मिळत नाहीत, काहीच करता येत नाहीत. दुसरा मुद्दा असा होता की जसं वीटभट्टीमुळं काही पर्यावरणाचं प्रदूषण पण होतं. रस्त्याच्याकडे लागून त्या वीटभट्ट्या होत्या. ते अगदी मिरज तालुक्यातलंच हे उदाहरण आहे. आणि मग आम्ही तक्रार केली त्या ग्रामपंचायतीकडं, अगदी तहसीलदारांच्यापर्यंत. त्याचं काहीच होत नाही. परत दुसऱ्या दिवशी तो मालकच आपल्याला दाब देतो की तुला काय मिळालं, उलट अमुक अमुक अधिकाऱ्यांना आमच्याकडनं अमुक अमुक घेतले, आमचं एवढं नुकसान झालं. मग ह्या सगळ्यांचं करायचं कसं? मला तुमचं एक पुस्तक आहे सर, शाळा आहे पण शिक्षण नाही. ते बऱ्यापैकी त्याचं फक्त प्रस्तावना मी वाचली, मला पूर्ण ते डिटेल काय मला ऐकायला मिळालं नाही. थोडक्यात मला त्याचा मतितार्थ ऐकायचा होता. शाळा आहे पण शिक्षण नाही, ह्यामध्ये तुमचं आशय. आजच्या विषयाला धरून शक्यतो प्रश्न विचारा.
वीटभट्टीच्या संदर्भामध्ये जो प्रश्न त्यांनी विचारला तर ते बरोबर आहे की शासन स्तरावरून जो पाठिंबा त्याला लागतो तर तो पाठिंबा त्या गोष्टीला नाही आहे, की त्याची जबाबदारी नक्की व्हायला पाहिजे की वीटभट्टीवर मुलं आल्यानंतर त्याची जबाबदारी कोणावर आहे. म्हणजे शिक्षण विभागावर ती मुलं शाळेत न्या वगैरे असं सांगितलं जातं, पण शिक्षक त्या मालकाला भिडू शकतात का किंवा त्या मालकावर दडपण टाकू शकतात का, या प्रकारचं म्हणजे ज्याला आपण अकाउंटेबिलिटी नक्की करणं म्हणतो तर ते त्या याच्यामध्ये केलं गेलेलं नाही आहे. मी माझ्या तालुक्यामध्ये असा प्रयोग केला होता की तहसीलदारांचं पत्र काढलं होतं सगळ्या वीटभट्टी मालकांना, आणि तहसीलदारांकडून सगळ्या तलाठ्यांमार्फत, कारण मातीची रॉयल्टी त्यांना ती घ्यावी लागते ना, परवानगी घ्यावी लागते, आणि ती बऱ्यापैकी रॉयल्टीमध्ये चोऱ्या, मग त्यांना तलाठ्यांना घाबरतात ते बऱ्यापैकी. तर मग तहसीलदारांमार्फत त्यांना पत्र दिलं होतं मी, आणि वीटभट्टीवरचा प्रत्येक मुलगा शाळेत नेऊन घालण्याची जबाबदारी वीटभट्टी मालकाची राहील, आणि जर मुलं आढळले तर तुमची वीटभट्टीची परवानगी रद्द केली जाईल, असं पत्र आम्ही तहसीलदारांमार्फत प्रत्येक वीटभट्टी मालकाला दिलं. तर ते वीटभट्टी मालक मोटरसायकलवर मुलं शाळेमध्ये नेऊन सोडत होते, आणि मला फोन करून सांगायचे ते पोरं गेले बरं का आपल्या शाळेमध्ये. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की योग्य यंत्रणेमार्फत आपल्याला ते त्यांना सांगावं लागेल. पण झालं असं की स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा जो प्रश्न आहे तर तो अजून पण अनुत्तरित आहे. म्हणजे ऊसतोडी कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह काढून पाहिले आपण किंवा बऱ्याच गोष्टी केल्या, पण ते काहीच घडलं नाही. कालच मी अतुल देसाई जे आहेत नवीन बाल हक्क आयोगावर ज्यांची नियुक्ती झाली कोल्हापूरचे, तर त्यांना मी काल त्यांचं फोनवर बोलणं झालं, तर मी त्यांना असं म्हटलं की बाल हक्क आयोगाने आता पुढाकार घ्यावा आणि पुढच्या महिन्यामध्ये किमान 2-3 मीटिंग शिक्षण विभागाबरोबर वगैरे सगळ्या करून याच्याबद्दलची एक SOP चांगली झाली पाहिजे की प्रत्येक डिपार्टमेंटचा काय रोल आहे. ते फक्त शिक्षण विभागावर येऊन थांबतं, पण माझं म्हणणं आहे की सहकारी विभाग काय करतो आहे, कामगार विभाग काय करतो आहे, महसूल विभाग काय करतो आहे. तर ज्या ज्या विभागांकडे त्यांच्या परवानग्या आहेत तर त्यांनी त्या मुलांच्याबद्दल केलं पाहिजे. गुजरात सरकारचं मी असं ऐकलं की त्या मुलं जर आणली, आता आपण साधं जर असं केलं की ज्या ऊसतोडी कामगारबरोबर मुलं असतील त्या ठेकेदारावर कारवाई होईल असं जर फक्त केलं तरी ते मुलं येऊ देणार नाहीत ना भट्टीवर, वसतिगृहावर ठेवतील. तर अशा पद्धतीचे कायदे कडक करणं आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत आग्रह धरणं हा त्याच्यातला मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो. पण मी स्वतः अस्वस्थ आहे, म्हणजे स्थलांतरित मजुरांच्या शिक्षणाबद्दल आपण काहीच करू शकलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातली. आणि ते शाळा आहे शिक्षण नाही हे जे पुस्तक आहे ते मुलांना लिहिता वाचता येत नाही याच्याबद्दलचं पुस्तक आहे. की मी एका 200 शाळांमध्ये सरप्राईज परीक्षा घेतल्या होत्या, 511 वाजा 499 वाजावाकी. तर वाचन लेखनाची परिस्थिती किती गंभीर आहे तर याचा निर्देश करणारं ती गोष्ट आहे. पण दुर्दैवानं आजही आपण जर ग्रामीण भागातल्या किंवा शहरी भागातल्या शाळांमध्ये फिरलो तर हेच चित्र आपल्याला काही टक्क्यांमध्ये नक्की दिसतं की किमान एक 15-20% मुलं तरी आपल्याला अशी आढळतात की ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही. मी 9वीचा मुलगा, प्राथमिक शाळा सोडा, 9वीच्या मुलाला 511 संख्या त्यांनी 50011 लिहिलेली बघितलेली. किंवा स्वामी हा शब्द सवर असं अर्धचंद्र केलेला कॉलेजच्या मुलगाला पाहिलेलं आहे मी. तेव्हा झालं असं की जी अकाउंटेबिलिटी आपण असं म्हणतो किंवा किमान अध्ययन क्षमता जी म्हणतो त्याच्यावर फोकस करणं किंवा एक विशिष्ट काम झाल्याशिवाय पुढं मुलं आली नाही पाहिजेत अशा पद्धतीचा प्रशासनाचा जो रोख आहे. म्हणजे समजा आपण एखाद्या गवंड्याने काम सोडून दिलं तर पुढचा गवंडी आल्यानंतर तो काय करतो, तो काय हवेत बांधकाम नाही सुरू करत, तो पहिल्यांदा त्या विटा फोडून पाहतो, सिमेंट नसेल लावलं तर ते लावतो, आधी खालचं बांधकाम पूर्ण करतो आणि मग पुढं बांधकाम करायला सुरुवात करतो. पण शिक्षण विषयक हा असा आहे की आपण हवेत बांधकाम करतो डायरेक्ट, की 5वीचा शिक्षक डायरेक्ट पहिला धडा सुरू करतो, 4थीपर्यंतच्या मुलाला काय येतं आहे किंवा काय नाही ते बघितलं जात नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यासाठी जी पर्यवेक्षक यंत्रणा आहे, मुख्याध्यापक आहेत, तर यांनी हे चेक केलं पाहिजे ना की बाबा समजा 4थीतून 5वीत मुलं आलीत तर 4थीतून आलेल्या मुलांची स्थिती काय आहे. आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो, समजा डॉक्टर बदलला तर पुढचा डॉक्टर डायरेक्ट ट्रीटमेंट देत नाही, तो पहिल्या डॉक्टरची रिपोर्ट पाहतो. हे कोणत्याही क्षेत्रामध्ये आहे ना, पण शिक्षण क्षेत्र हे एकमेव क्षेत्र असं आहे की त्याच्यामध्ये डायरेक्ट हवेत बांधकाम सुरू होतं. तुम्ही एखादा पोरग 9वीचा वर्ग एखाद्या शिक्षकाकडे आला तो डायरेक्ट 9वीचं शिकवायला सुरुवात करतो. पण ते पोरगं समजा 6वीच्या लेवलचं आहे तर मग त्या पोराचं काय करायचं, याला लिहिता वाचता येत नाही, याला गणित येत नाही, याचं काय करायचं. तर याच्याबद्दलची जागरूकता आणि याच्याबद्दलचा पाठपुरावा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लिहिता वाचता नाही येणारी मुलं. आणि मला तो सामाजिक मुद्दा वाटतो. म्हणजे शाळा कोणती मुलं सोडतात, ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही तीच मुलं शाळा सोडतात. म्हणजे दुर्दैवानं माझा मुद्दा अनेकदा नकारात्मक घेतला जातो, पण मी खरंच सांगतो की शाळा सोडणारी मुलं तीच आहेत की ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही.
ती 8वी 9वीत गेल्यानंतर ती टिकत नाहीत. शांता सिन्हा नावाचे जे एक मोठ्या मॅगॅसेस पुरस्कार विजेत्या लेखिका आहेत, ते आपल्या कार्यकर्ते आहेत, ते असं म्हणतात की गरिबीमुळे मुलं शाळा सोडतात, ही अंधश्रद्धा आहे. जर गरिबीमुळे मुलांनी शाळा सोडली असती तर भारतातल्या सगळ्या गरिबांची मुलं शाळेबाहेर पाहिजे होती. त्या म्हणतात की वाचता लिहिता येणं हेच फक्त शाळेत टिकून राहण्याचं महत्त्वाचं कारण आहे. आणि शाळेबाहेर तीच मुलं पडतात की ज्यांना शिक्षणाची गोडी राहत नाही. आणि आपण असं म्हणतो गरिबांची मुलं शिकत नाहीत. कोणत्या गरिबाला असं वाटतं आपल्या मुलाने? तुमच्याकडे बिरदेवचं उदाहरण आहे सांगली जिल्ह्यातलं, बरोबर आहे की नाही? म्हणजे धनगरच्या वस्तीवरचा एक मुलगा IPS अधिकारी होतो. मग गरिबांना वाटत नाही का आपली मुलं शिकावी? वाटतं ना. आणि म्हणून मला असं वाटतं की या बेसिक ज्या स्किल आहेत, लेखन वाचन किंवा बाकीचे, त्याच्यासाठी काम झालं पाहिजे. माझ्यामध्ये प्रश्न उत्तरं संपले आहेत. मी फक्त आपले 2 मिनटं घेतो, कारण ही जी आपली वसंत व्याख्यानमाला चालती ही लोकांच्या आश्रयावरच चालती. त्या आपल्याला व्याख्यानमालेमध्ये किंवा आजपर्यंत ज्यांनी देणगी दिली त्यांचा या ठिकाणी उल्लेख करणं मी पहिल्यांदा आपलं कर्तव्य समजतो. आजपर्यंत आपण जे ही कार्यक्रम पत्रिका आपली जी छापून आली त्याच्यानंतर काही लोकांनी आपल्याला देणगी दिली, त्यांचा थोडासा उल्लेख या ठिकाणी मी करतो. इमाम बख्श नूर मोहम्मद पटेल यांनी आपल्याला 1500 रुपये देणगी दिलेली आहे. नंदकुमार परमाज 201 रुपये, अनिल अनंत राजहंस 501 रुपये, श्रीमती उषा सतीश देशपांडे 5000 रुपये, मनोहर राजाराम पिसे 1090 रुपये, सौ रंजना अजित सबनीस यांनी 5001 रुपये, श्रीमती सुनीता चंद्रकांत जावडेकर 501 रुपये, मोहन धुंडीराज दाते सोलापूर 3800 रुपये, बाळकृष्ण रघुनाथ मराठे बेळगाव 1000 रुपये, वैशाली विजय गदरे 501 रुपये, डॉक्टर BT कुरणे 10,000 रुपये, चंद्रकांत गंगाधर पाटणकर 1000 रुपये, प्राध्यापक RC माळीसर 500 रुपये, विनायक महादेव गोखले 501 रुपये, श्री सुरेश जोशी देवरुख 10,000 रुपये, मीनाक्षी मधुसूदन परचुरे यांनी 501 रुपये, वसुमती बाळकृष्ण बापट यांनी तहयात निधी 500 रुपये आणि मिलिंद मुकुंद शिराळकर यांनी 10,000 रुपये. अशी साधारण आपल्याकडं आजपर्यंत 67,598 रुपयेची भर झालेली आहे. म्हणजे दोन्ही तयात आणि या स्थिर निधीमध्ये मी या सर्व देणगीदारांचं पहिल्यांदा आभार मानतो. अशीच आपल्या व्याख्यानमालेला सर्वांनी भरघोस मदत करावी असंही मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. आज या ठिकाणी कैलासवासी श्री रामचंद्र सुबाराव कुलकर्णी आणि सौ कैलासवासी आशा रामचंद्र कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजचे वक्ते अकोल्याचे श्री हेरंब कुलकर्णी सर या ठिकाणी आले. त्यांनी अतिशय सुंदर म्हणजे दोन्ही बाजूंनी दोन्ही विचारसरणीचं या ठिकाणी आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलं. त्याबद्दल मिरज विद्यार्थी संघाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांनी जो